ते तुमच्या कामाला तुम्ही व्यसन बनवून ठेवलं पाहिजे तुमचं. म्हणजे समजा एखादा दारुडा आहे, काही पण असो, तो संध्याकाळी दारू पितो म्हणजे माझे 1,00,000 सबस्क्रायबर होईपर्यंत मी एका रूममध्येच माझं सगळं सेटअप होता. तिथंच मी माझे व्हिडिओ शूट करायचो. म्हणजे 4 भिंतींना सोडून कुणालाच माहिती नव्हतं की मी व्हिडिओ बनवतोय. तर त्या आरशाला मी बाहेर नेऊन ठेवायचो आणि सूर्याची किरणं त्या आरशावरती पडायची आणि तीच मी माझ्या घरात पाडायचे. म्हणजे थोडंसं असं उजेड व्हायचं आणि त्याच्यामध्ये मी व्हिडिओ शूट करायचो. तर आपल्याला एक सिक्युरिटी की भेटत असते Amazonवरती 4,000-4,500 रुपयांची. तर आपण आहे ना थोडंसं कंपॅरिझन करू की Androidचा 1,00,000 आणि Appleचा 1,00,000 स्फोट कोणता बेस्ट आहे? म्हणजे असं म्हणू शकतोय आपण की एक नदी आहे मध्ये, इकडं ब्रँड आहे, इकडं क्रिएटर आहे आणि प्रूफ हे फक्त पैशानेच करता येतं, बाकी कशाने करता येत नाही. आता ह्यामध्ये एक फीचर आहे आतमध्ये की याच्यामध्ये अँटी रिफ्लेक्टिव्ह ग्लास यूज करण्यात आलेली आहे. म्हणजे समजा ही लाईट समोरून ह्याच्यावरती पडते, त्याचं रिफ्लेक्शन ह्याच्यामध्ये स्क्रीनमध्ये जाणवत नाही. नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज, कसे आहात? मी प्रसाद महाजन तुमचं स्वागत करतो त्या स्पेशल कॉर्नर मराठीच्या आपल्याकडे नवीन एपिसोडमध्ये. सो आजचा जो आपला टॉपिक आहे तो असणार आहे यूट्यूब, इंस्टाग्राम आणि टेक. सो याबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्या शोवर आपल्याबरोबर आहेत MKC टेकचे क्रिएटर म्हणजेच विशाल शिंदे. सो आपण विशालबरोबर खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत. सो लेट्स एन्जॉय दिस पॉडकास्ट. लेट्स गो. सो हॅलो विशाल दादा, तुझं स्वागत आहे द स्पेशल कॉर्नर मराठीवर. धन्यवाद. तर MKC टेक स्टेज शॉट आम्ही खूप दिवस झाले बघतोय. तर तुझ्याकडून बरंच काही जाणून घ्यायचं आहे मला. तर मग MKC म्हणजे काय नक्की ते सांग ना आधी? तर बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतं, म्हणजे माझ्या चॅनलच्या नावामागचा अर्थ काय आहे? तर जेव्हा सुरुवातीला मी YouTubeवरती आलो होतो, तेव्हा मी एक फॅक्ट क्रिएटर म्हणून आलो होतो. मला लोकांसमोर नॉलेज शेअर करायचं होतं आणि ते मराठीमधून करायचं होतं. त्यामुळे मी माझ्या चॅनलचं नाव ठेवलं होतं मराठी नॉलेज कंटेंट आणि त्यानंतर मी शॉर्टमध्ये शिफ्ट झालो. त्यानंतर मी मराठीचा नॉलेजचा के आणि कंटेंटचा सी असा MKC शॉर्ट्स नावाने माझं मी पेज ओपन केलं आणि जेव्हा मी टेकमध्ये आलो, तेव्हा तेच नाव मी पुढे घेतलं आणि MKC टेक याच नावाने मी माझं ते पेज ओपन केलं. एका विशाल शिंदे आणि MKC यात काही फरक जाणवत नाही आधी, त्यामुळे लक्षात नाही आलं स्टार्टिंगला. ओके. तर मग सुरुवातीच्या काळात कसं होतं, की आपण येतो थोड्याशा ग्रामीण भागातून, हां, तर हां. मग काय-काय प्रॉब्लेम्स फेस केले या सगळ्या जर्नीमध्ये? नाही, ग्रामीण भागामध्ये जर म्हणजे माझा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हाच आहे, की मी गावाकडे राहतो. म्हणजे सगळ्यात मोठा. आता जर माझी पार्श्वभूमी सांगायची म्हटलं, तर मी खंडगाव हे माझं एक छोटंसं गाव आहे, जे अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये येतं. माझं गाव असं आहे ना, म्हणजे पूर्णपणे डोंगराने वेढलेलं आहे. तिथं साधं वायफाय पण नाही, लाईट पण नसते. म्हणजे काहीच नाही. लाईट पण असते, पण ती कशी लोड शेडिंग असते. कधी येते म्हणजे गावाकडचं सीन कसा असतो, की आठवड्यामधला 1 आठवडा दिवसाची लाईट असते, 1 आठवडा रात्रीची लाईट असते. त्याच्यामुळं आधीच्या काळामध्ये जेव्हा मी म्हणजे कंटेंट बनवायचो ना, तेव्हा कधी स्क्रिप्ट लिहून ठेवायचो, व्हिडिओ शूट करायला बसायचो आणि अचानक लाईट जायची. जायचं. मला असं तोंडाला हात लावून बसावं लागायचं, कधी लाईट येईन, कधी लाईट येईन. म्हणजे असं माझ्यासोबत व्हायचं. कधी-कधी काय असायचं, की 1 आठवडा लाईट राहायची, 1 आठवड्याला लाईट नसायची. पण मी हार मानली नव्हती. मी काही ना काही जुगाड करायचो. म्हणजे आमच्या घरामध्ये खूप मोठा आरसा होता. तर त्या आरशाला मी बाहेर नेऊन ठेवायचो आणि सूर्याची किरणं त्या आरशावरती पडायची हं. आणि तीच मी माझ्या घरात पाडायचे. म्हणजे थोडंसं असं उजेड व्हायचं आणि त्याच्यामध्ये मी व्हिडिओ शूट करायचो. म्हणजे असे भरपूर प्रॉब्लेम आले. दुसरा प्रॉब्लेम म्हणजे की नेटवर्कचा इश्यू. कारण गावाकडे असल्यामुळे म्हणजे आमच्या गावात पायाभूत सोयी-सुविधांचा खूप अभाव आहे. साधं 5G तर नाहीच, पण 4G नेटवर्कसुद्धा चालत नाही तिथं व्यवस्थित. त्याच्यामुळे जर एखादी क्लिप डाउनलोड करायची, एखादं डॉक्युमेंट डाउनलोड करायचं आहे, व्हिडिओ अपलोड करायचा आहे, तर त्यासाठी खूप वेळ जायचा. आता तुम्हाला पण माहिती असेल, तुम्ही पण एक क्रिएटर आहे, की एखादा जर व्हिडिओ अपलोड करायचा म्हटलं, तर 10 ते 15 मिनिटामध्ये तुमचा होऊन जात असेल. पण जर मला करायचं म्हटलं, तर अर्धा तास ते पाऊण तास लागायचा. त्याच्यामुळं मी खूप इरिटेट व्हायचो. पण आता मी गावाकडेच राहतो, पण आता मी इम्प्रूव्ह केलेलं आहे. आता माझ्याकडे इन्व्हर्टर आहे, त्याच्यामुळं 3, 4, 5 हं. दिवस लाईट जरी आली तरी काही प्रॉब्लेम इश्यू आहे ना? हां, आता मी एअर फायबर पण बसवलेलं आहे, त्याच्यामुळे आता काही तसा इश्यू होत नाही. आणि प्रॉब्लेम तर भरपूर येतात. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तो म्हणजे समाज. कारण तुम्ही जर काहीतरी वेगळं काम करायला लागले ना, तर ते तुम्हाला नावं ठेवणार म्हणजे ठेवणार. तुम्ही चांगलं काम करा, वाईट काम करा. जेव्हा माझा चॅनल ग्रो होत होता, तेव्हा म्हणजे माझे व्हिडिओज नातेवाईकांच्या, पाहुण्यांच्या मोबाईलवरती जायचे. तेव्हा ते माझ्या वडिलांना म्हणायचे, की "तुझं पोरगं हे असं काय करतेस? म्हणजे फोनवरती का असं वेळ वाया घालवते? 3-4 महिने ते व्हिडिओ बनवून, नंतर परत घरीच राहील. त्यामुळे त्याला आत्ताच एखादी चांगल्या नोकरीची तयारी करायला लावू." म्हणजे असं म्हणायचे. पण वडिलांना माहिती होतं, की माझा मुलगा जो करतोय तो चांगला करतोय. त्याच्यामुळं त्यांनी मला ते कळवून पण दिलं नाही आणि मला माहिती पण होतं. म्हणजे मला एकच आठवतं, की तुम्ही चांगलं काम करा, वाईट काम करा, लोकं तुम्हाला नावं ठेवणार म्हणजे ठेवणार. म्हणजे एक एक्झाम्पल आहे. म्हणजे एक कपल रस्त्याने चाललेलं असतं, त्यांच्याकडे एक घोडा असतो. ते रस्त्याने जातात, 4 लोकं भेटतात, ते त्यांच्यावरती हसतात. "अरे काय एवढा मोठा घोडा आहे यांच्याकडे, तरी ते त्याच्यावरती बसलेले नाहीत." कमी झालं. मग ते दोघं पण त्याच्यावरती बसतात. पुढं-पुढं गेलं, की परत त्यांना 4 माणसं भेटतात, ते परत हसतात. "अरे काय त्या घोड्याला जीव आहे का नाही? एवढा म्हणजे बारीक घोडा त्याच्यावरती एवढे जण म्हणजे बसलात दोघं जण."
तो नवरा खाली उतरतो, बायकोला घोड्यावरती ठेवतो, परत थोडा पुढे जातो, परत 4 माणसं भेटतात. ते तेच म्हणतात, "अरे काय नवरा खाली चाललाय, बायको घोड्यावरती बसवली." म्हणजे तुम्ही काही पण काम करा, समाज तुम्हाला नावं ठेवणार म्हणजे ठेवणार आहे. म्हणजे हे प्रॉब्लेम मला आले, पण त्यांना मी सकारात्मक दृष्टीने घेतलं. वाह! ओके. तर मग घरून कसा सपोर्ट आला स्टार्टिंगला? कारण आता आपण गावाकडे येतो त्यामुळे तेवढा सपोर्ट म्हणजे मला याचं साधं सिंपल उत्तर द्यायचं आहे. म्हणजे जर तुम्ही अशा रस्त्याने प्रवास करताय, ज्या रस्त्याने ऑलरेडी कोणीतरी प्रवास केलाय आणि ते सक्सेसफुल झालंय, तर घरच्यांचा तुम्हाला 100% सपोर्ट असतो. म्हणजे समजा तुम्हाला वकील बनायचंय, सीए बनायचंय, डॉक्टर बनायचंय, इंजिनिअर बनायचंय, तर समाजामध्ये अशी मुलं असतात, जे हे बनलेले असतात. त्याच्यामुळे जर मी माझ्या घरच्यांना म्हटलो असतो, की मला वकील बनायचंय किंवा इंजिनिअर बनायचंय, तर त्यांचा मला सपोर्ट असता. पण माझा रस्ता असा होता, की ज्या रस्त्याने म्हणजे कोणीच प्रवास केला नव्हता आणि सक्सेसफुल झालं नव्हतं. आता कंटेंट क्रिएटर होते म्हणजे कॅरी मिनाटी, आशिष चंचलानी हे काय माहिती माझ्या वडिलांना कोण होते. त्यामुळे त्यांची उदाहरणं देऊ शकलो नसतो. त्याच्यामुळे जर मी त्यांना सांगितलं असतं, की मला फोनवरती काम करायचंय, मला YouTube चॅनल ग्रो करायचा आहे. त्याच्यामुळं त्यांचा मला सपोर्ट मिळाला नसता. पण तेव्हा मी ठरवलं होतं, की माझ्या आई-वडिलांना मला सांगायचंय, मी काय करतोय, पण ते प्रूव्ह करून दाखवायचंय. हां, त्याच्यामुळं मी म्हणजे माझे 1,00,000 सबस्क्रायबर होईपर्यंत मी एका रूममध्येच माझं सगळं सेटअप होता. तिथंच मी माझे व्हिडिओ शूट करायचो. म्हणजे 4 भिंतींना सोडून कुणालाच माहिती नव्हतं, की मी व्हिडिओ बनवतोय. बरं. जेव्हा माझे 1,00,000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले, त्याचं सेलिब्रेशन पण मी एकट्यानेच केलं होतं. म्हणजे माझा देवावरती खूप बरं. विश्वास असतो. जेव्हा 1,00,000 झाले तेव्हा मी फोन देवापाशी ठेवला होता आणि आम्ही दोघांनी सेलिब्रेशन केलं होतं. म्हणजे कुणालाच माहिती नव्हतं. म्हणजे मला प्रूव्ह करून दाखवायचं होतं, की मी जे करतोय ते योग्य करतोय आणि प्रूव्ह हे फक्त पैशानेच करता येतं. बाकी कशाने करता येत नाही. इव्हन जेव्हा माझं सिल्व्हर प्ले बटन आलं होतं ना, म्हणजे तेव्हा मी वडिलांना सांगितलंच नव्हतं. जेव्हा सिल्व्हर प्ले बटन आलं, तेव्हा त्यांना सांगितलं, की अमेरिकेवरून मला YouTubeने असं-असं पार्सल पाठवलंय. अरे! त्यांच्यामध्ये काही एक्साइटमेंट नव्हती, कारण त्यांना काय माहिती. त्यांना जेव्हा मी दाखवलं, तेव्हा ते म्हणले, "असा काय आरसा आलाय तुला, आता याला काय करायचं?" याचं काय? कारण ते पण इनोसंट होते, त्यांना माहिती नव्हतं. त्याच्यामुळं मी काय नाही म्हटलं. मला पण काय वाटलं नाही, कारण जेव्हा माझं चॅनल मॉनिटाईज झाला, जेव्हा मला माझं YouTubeचं पहिलं पेमेंट आलं, तेव्हा मी त्यांच्यासाठी गिफ्ट घेतलं आणि ते गिफ्ट त्यांना मी दिलं. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद होता, तो नेक्स्ट लेव्हल होता आणि त्यांना मी सांगितलं, की मी असं-असं काम करतोय आणि आता आपला मुलगा पैसे कमवतोय, मग तो कोणत्या पण मार्गातून कमवतोय. म्हणजे आई-वडिलांसाठी ते तर चांगलंच असतं. मग तिथून पुढे मला त्यांचा पाठिंबा मिळायला लागला. म्हणजे मी त्यांना सुरुवातीला तर सांगितलंच नव्हतं. म्हणजे 1-2 लाख तर माहीतच नव्हतं घरी. हां, माहीतच नव्हतं. मला सांगायचंच नव्हतं कुणाला, की मी काय करतोय. ओके. अवघड नाही गेलं का? कारण तुम्ही रूम शूट करताय आणि घरच्यांना माहीत नाही. नाही, अवघड तर गेलं. कारण आता आमचं घर कसं आहे, की पहिल्यांदा तर एकच रूम होती. मी जेव्हा 10वी मध्ये होतो, तेव्हा आमचं एक खूप पक्कं घर झालं. त्यामध्ये 3 रूम होत्या. आता मी कॉलेजला जायचो आणि कॉलेजवरून आल्यावरती मी फ्री वेळेमध्ये माझा व्हिडिओ शूट करायचो. म्हणजे मला समजूनच द्यायचं नव्हतं, की मी काय करतोय ते. आता माझं कॉलेज बरंच लांब होतं श्रीगोंद्याला. म्हणजे मला महामंडळाच्या एसटीने तिथे जावं लागायचं. त्यानंतर मी घरी आलो. घरी यायला मला जवळपास 2 वाजायचे. 2 ते 4 हा माझ्याकडे फ्री वेळ असायचा. यावेळेस आमच्या घरामध्ये पण कोणी नसायचं, कारण आमचे आई-वडील ते शेतामध्ये कामाला गेलेले असायचे. त्यात फ्री वेळेमध्ये मी माझा व्हॉईस ओव्हर करायचो, मी व्हिडिओ शूट करायचो. त्याच्यामुळे कुणालाच माहिती नव्हतं, की मी काय करतोय. आणि जरी मला नंतर करायचं असेल, म्हणजे ते घरी असताना, तर म्हणजे मी स्लॅबवरती जायचो, तिथं व्हॉईस ओव्हर करायचो, पण घरच्यांना मी कळूनच दिलं नव्हतं. वाह! म्हणजे ही खूप वेगळीच जर्नी आहे. कारण 1,00,000 नाही ठीक आहे, थोडेफार व्हिडिओ न सांगणं गोष्ट वेगळी आहे. 1,00,000 होऊन गेले तरी माहीत नव्हतं काही म्हणजे नाही म्हणजे ते हे खूप अवघड सरप्राईज गेलं देण्याचा असणार आहे. आनंद हा वेगळाच असतो हां, आपल्या ते घरच्यांना. जेव्हा त्यांना कळलं तेव्हा त्यांचा आनंद वेगळा असेल. हां ना. आणि तुमचे एका वर्षात 1,000,000 झाले, बरोबर? फॉलोअर्स. मग ती Instaवर वेगळी, YouTubeवर वेगळी, ती गोष्ट वेगळी राहिली. तर मग याच्यात नाही का सगळ्यात इमोशनल मोमेंट कोणता होता? आता जर एखादा इमोशनल मोमेंट म्हणजे असं काही सांगता यायचं नाही, म्हणजे माझा अख्खा प्रवासच इमोशनने भरलेला होता. जेव्हा माझे 1,00,000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले होते, तो माझ्यासाठी एक इमोशनल मोमेंट होता. कारण त्यासाठी मी जी मेहनत केली होती, जे प्रयत्न केले होते, म्हणजे कोणालाच माहिती नव्हतं. तेव्हा जेव्हा माझे 1,00,000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले, तो पण म्हणजे खूप मी त्याला सेलिब्रेट केलं होतं एकट्यानेच. त्यानंतर जेव्हा माझं सिल्व्हर प्ले बटन आलं होतं, तो पण माझ्यासाठी एक खूप चांगला मोमेंट होता. पहिलं पेमेंट आलं होतं. पहिल्या पेमेंटमधून मी माझ्या वडिलांना एक मोबाईल घेतला होता, आईला एक साडी घेतली होती. आणि जेव्हा ते त्यांच्या हातामध्ये दिलं, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद होता, तो नेक्स्ट लेव्हल होता. तो पण म्हणजे माझ्यासाठी एक खूप इमोशनल क्षण होता. त्यानंतर जेव्हा माझे टेकवरती 5,00,000 फॉलोअर्स कंप्लीट झाले, मला पहिलं ब्रँड प्रमोशन मिळालं. म्हणजे हे सगळे क्षण खूप इमोशनल होते. पण त्यातली त्यात मला सगळ्यात इमोशनल वाटला तो म्हणजे जेव्हा मी माझ्या YouTubeच्या पेमेंटमधून माझी पहिली बाईक घेतली. बाईक पण मी अशी घेतली, की घरी कोणाला सांगितलं नव्हतं, की मला बाईक बरं. पाहिजे. म्हणजे मी एका सर्वसामान्य गरीब घराचा पहिल्यांदा मुलगा होतो. त्याच्यामुळे गाडी घेणं हे घरच्यांसाठी खूप मोठं असतं. आणि वयाच्या 20व्या वर्षीच मी माझी बाईक घेतली होती. नगरला आलो. मी आणि माझ्या दाजींनी गाडी बुक केली. दुसऱ्या दिवशी तिची डिलिव्हरी म्हणजे घरी आणलं तिला आणि घरच्यांना ती दाखवली. तेव्हा घरच्यांची रिएक्शन एवढी जबरदस्त होती. कारण आमच्या मुलाने वयाच्या 20व्या वर्षी स्वतःच्या बाईक घेतली. हां.
म्हणजे ह्याच्यावरती बाईक घेतली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद होता तो नेक्स्ट लेव्हल होता. सगळे इमोशनल झाले होते. इव्हन मी पण झालो होतो. बाईक कोणती बाईक रायडर, टी-व्ही-एस रायडर. रायडर. ओके. सो मग एक म्हणलं नाही का, की देवाचा तुमचा जास्त एक नाही का जे तुम्ही सेलिब्रेट बरोबर केलं होतं. तर मग तुमचा किती विश्वास आहे देवावर? म्हणजे नाही का, की म्हणतो ना, की एक स्पिरिच्युअलिटी पाहिजे असते मग हां, बरोबर. त्याच्याबद्दल. नाही म्हणजे जर आपण काम करतोय ना, तर आपल्या कामामध्ये ती भक्ती असली पाहिजे. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये जेव्हा पण सुखाचे क्षण आले ना, म्हणजे मी एक असा इंट्रोव्हर्ट टाइपचा मुलगा आहे. मी सेम, कोणासोबत म्हणजे जास्त बोलत नाही. फक्त सेम. माझी आई, माझे वडील एवढेच मला माहिती आहे आणि फक्त देव. मी जेव्हा पण सक्सेसफुल झालो ना, मी नेहमी 3 लोकांचे धन्यवाद मानतो. पहिले म्हणजे माझे कारण मी मेहनत केली त्याच्यामुळे मी सक्सेसफुल झालो. दुसरे म्हणजे माझ्या आई-वडिलांचा माझ्यावरती आशीर्वाद होता आणि तिसरे म्हणजे देवाची माझ्यावरती कृपा होती. लहानपणापासून म्हणजे देवाचा मला म्हणजे भक्ती करत होतो मी. त्यामुळे जेव्हा पण माझ्या आयुष्यामध्ये सुख यायचं तेव्हा मी देवाकडे जायचो. देवाला म्हणायचो, की आज मी असं-असं अचीव्ह केलं. 10वी मध्ये माझा 1 नंबर आला होता, तर मी देवापाशीच जाऊन ते सेलिब्रेट केलं होतं. त्यानंतर जेव्हा माझे 1,00,000 सबस्क्रायबर झाले, म्हणजे असा एक बॉन्ड बनला होता. जेव्हा पण दुःख यायचं तेव्हा मी देवाकडे जायचो. देवाला म्हणायचो, की असं-असं दुःख आलंय. तुम्ही मला त्या दुःखातून सावरायची ताकद द्या. ते दुःख घालवू नका असं नाही म्हणायचो. मला ताकद द्या. ताकद द्या. हां, त्याच्यामुळं आणि एक सकारात्मक आपल्याकडे एक शक्ती पण राहते, जेव्हा आपण देवाला खूप मानतो तेव्हा. त्याच्यामुळं खूप जबरदस्त. आणि ही क्वालिटी फार वेगळी आहे. कारण कॉमनली कसं होतं नाही का, की मी केलंय. मी पण असतो, की मी केलंय, आपण केलंय. मी एवढे फॉलोअर्स घेतले. ग्रॅटिट्यूड नावाची गोष्टच नसते लोकांमध्ये. आणि मी सुद्धा जर समजा आता ठीक आहे, ते घरच्यांना माहिती असेल माहीत नाही. मी जे कधी देवाला गेलो तर माझा हे नसतं नाही का, की माझी सगळी दुःख दूर करा किंवा ऐकावं. मला फक्त ताकद द्या एवढंच फक्त माझं म्हणणं असतं. मी एवढंच मागतो, की मला फक्त ताकद द्या. हां, बरोबर. डायरेक्ट मेहनत करण्याची ताकद आपल्यामध्ये आली पाहिजे. तेवढी द्या फक्त मला. बाकी मग बघू आपण. बरं, ओके. तर मग काय आहे पुढच्या 5 वर्षात प्लॅन काय? पुढच्या 5 वर्षाचा. हं. म्हणजे असं म्हणतात, की आपला बँक बॅलन्स, आपलं प्रेम आणि आपली पुढचा प्लॅन कधी सांगायचा नसतो. आज मला फक्त एवढं सांगायचं आहे, की आज 2025 आहे. पुढच्या 5 वर्षानंतर 2030 असेल. 2030 मध्ये तुम्ही पुन्हा मला तुमच्या शोमध्ये एकदा इन्व्हाईट करा. म्हणजे मला सांगायला आवडेल, की माझा प्लॅन काय होता, त्या प्लॅनला मी कसं इम्प्लिमेंट केलं आणि कसं सक्सेसफुल बनवलं. पहा, कारण प्लॅन काय आहे हे सांगण्यापेक्षा त्या प्लॅनला आपण कसं सक्सेस करू हे सांगणं खूप गरजेचं आहे. फक्त एवढंच सांगायचं आहे मला, की म्हणजे पुढच्या 5 वर्षामध्ये माझ्या ऑडियन्सला खूपच धमाकेदार कंटेंट पाहायला मिळणार आहे. सबस्क्राईब. ठीक आहे. तर मग प्रत्येक इन्फ्लुएन्सरला हा प्रश्न असतोच, की नाही का टेकमध्ये किंवा बाकीच्या फील्डमधल्या इन्फ्लुएन्सर्समध्ये पेमेंटमध्ये किती फरक पडतो? जसं तुमच्या आता म्हणजे तुम्ही ऋषी दादाबरोबर एक रील केली होती. हां, त्या ऋषी दादा म्हणतो, की मी आता टेकच्या चालू तर घ्या. तर मग सांगा ना थोडंसं त्याच्यामध्ये किती फरक पडतो बाकीच्यांमध्ये आणि टेक इन्फ्लुएन्सरमध्ये? प्रत्येक कॅटेगरीमध्ये. म्हणजे कसं त्याच्यात मग YouTube पण येतं आणि Instagram पण येतं. मग दोन्हीच सांगा ना मला कसं काय फरक पडतो पेमेंटमध्ये? ओके. तर आता जर पेमेंटवरती बोलायचं झालं ना, तर सुरुवातीला आपण YouTubeचं पेमेंट सिस्टम कशी असते हे पाहू. म्हणजे YouTubeवरती कसं असतं प्रत्येक कॅटेगरीच्या चॅनलला हा वेगवेगळा असतोच. म्हणजे जर तुम्ही कॉमेडीचे व्हिडिओ बनवताय तर तुमचा वेगळा असेल, जर टेकचे बनवताय तर वेगळा असेल, न्यूजचे बनवताय तर हा वेगवेगळा असतो. सर. म्हणजे काय रिव्हेन्यू पर माईल. माहीत. म्हणजे YouTube म्हणजे 1000 व्ह्यूजला तुम्हाला किती पैसे देतं याला आपण म्हणत असतो. जो म्हणजे वेगवेगळ्या चॅनलसाठी वेगवेगळा असतो. आता बऱ्याच जणांना तुम्हाला म्हणजे आपल्या ऑडियन्सला प्रश्न पडला असेल, की डिसाईड कसा होतो? टेकच्या व्हिडिओजला जास्त का असतो? कॉमेडी व्हिडिओला कमी का असतो? म्हणजे फॉर एक्झाम्पल 100 ब्रँड आहेत आणि त्यांच्याकडे फक्त 2 कॅटेगरीचे चॅनल आहेत. एक म्हणजे कॉमेडी चॅनल, दुसरा म्हणजे टेकचा चॅनल. आता जी ऑडियन्स टेकचे व्हिडिओज पाहत असते, ती ऑडियन्स म्हणजे क्वालिटी असते. त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी शिकायचं असतं, नवनवीन ज्ञान घ्यायचं असतं, एआय शिकायचं असतं, म्हणजे टेकचे व्हिडिओज पाहायचे असतात. आणि जी ऑडियन्स कॉमेडी व्हिडिओ पाहत असते, म्हणजे ते जर आपण पाहिलं तर म्हणजे ते किती पण म्हणजे लहान मुलगा पण कॉमेडी व्हिडिओ पाहतो. ज्यांना टाईमपास करायचा असतं ते पण कॉमेडी व्हिडिओज पाहतात. त्याच्यामुळं जर ब्रँडने टेकच्या व्हिडिओच्या सुरुवातीला जर त्यांची ॲड लावली, तर त्यांना रिस्पॉन्स चांगला मिळणार आहे. आणि जर कॉमेडी व्हिडिओच्या सुरुवातीला लावली, तर त्यांना रिस्पॉन्स कमी मिळणार आहे. त्यामुळे जर 100 ब्रँड असतील, तर 100 पैकी 90 ब्रँडचा अप्रोच हाच असतो, की आम्हाला टेकच्या व्हिडिओच्या सुरुवातीला आमची ॲड लावायची. त्यामुळे YouTube त्यांच्याकडून जास्त पैसे घेतं आणि क्रिएटरला सुद्धा हा खूप जास्त मिळत असतो. आता सगळ्यात जास्त जर पाहिलं ना म्हणजे YouTubeमध्ये तर सगळ्यात जास्त फायनान्सला फायनान्स. असतो. त्यानंतर टेकला मिळत असते. टेकला कसं असतं, की जर तुमचा व्हिडिओ 1 मिलियन गेला, तर 1 मिलियन व्ह्यूजला जवळपास ₹1.5 ते ₹2,00,000 YouTube तुम्हाला देत असतं. आणि तेच जर कॉमेडी व्हिडिओला म्हणलं, तर कॉमेडी व्हिडिओला 30 ते 40,000 रुपयांचा तुम्हाला मिळत असतो. म्हणजे असा असतो ह्याला. आणि Instagramवरती जर सांगायचं झालं, म्हणजे आणखी एक राहिलं YouTube शॉर्ट्सवरून पण आपण अर्निंग करू शकतोय. ती वेगळं. म्हणजे लाँगवरून पण करू शकतोय, शॉर्ट्सवरून पण करू शकतोय. पण शॉर्ट्सला जास्त मॅटर नाही करत. म्हणजे जसं आपण म्हणतो, की लाँगला 1000 शॉर्ट्स तर तसं शॉर्ट्सला कसं असतं, की समजा तुम्ही कोणत्या पण कॅटेगरीमध्ये व्हिडिओ बनवा. जेव्हा तुमच्या व्हिडिओजला 1,00,000 ते 1,50,000 व्ह्यूज येतात ना, तेव्हा तुम्हाला $1 भेटतो. म्हणजे अर्निंग ही तर खूप कमी असते. कमी शॉर्ट्स. हां. आणि जर Instagramवरती बोलायचं झालं,
तर Instagramवरती म्हणजे Instagram हा म्हणजे मॉनिटाईज नाही आहे सध्या भारतामध्ये. म्हणजे Instagram आपल्याला एक प्लॅटफॉर्म देतं आणि म्हणतं, की या प्लॅटफॉर्मचा वापर करून आपल्याला पैसे कमवायचे असतात. मग आता आपल्या ऑडियन्सपैकी बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, की मग मॉनिटाईज नाही तर म्हणजे पैसे कसे कमवायचे? पण आजपर्यंत मी सगळ्यात जास्त पैसे हे Instagramवरूनच ब्रँड प्रमोशन करून मिळवलेले आहेत. ब्रँड डील्स. आता ब्रँड प्रमोशनमध्ये आपल्याला खूप पैसा मिळतो. म्हणजे काहींना वाटतं, की AdSenseमधून खूप पैसा मिळतो. पण जर सांगायचं झालं सोप्या भाषेमध्ये, तर ब्रँड प्रमोशन आणि AdSense यांच्यामध्ये म्हणजे कंपॅरिझन होऊ शकत नाही. जेवढा पैसा तुम्ही एका महिन्यामध्ये AdSenseमधून कमवताय ना, तेवढा पैसा तुम्ही फक्त एक ब्रँड डील करून कमवू शकता. म्हणजे एवढा पैसा असतो. म्हणजे समजा तुमचे Instagramवरती म्हणा किंवा YouTubeवरती म्हणा, समजा 1,00,000 फॉलोअर्स आहेत. तर कोणता पण ब्रँड जर तुमचे ऑडियन्स टार्गेट असेल, टार्गेटेड, तर कोणता पण ब्रँड तुम्हाला एका व्हिडिओचे 20,000 ते 25,000 देऊ शकतो. जर 5,00,000 असतील तर ₹1,00,000 पर्यंत देऊ शकतो. 1,000,000 असतील तर ₹3,00,000 पर्यंत तुम्हाला एका व्हिडिओचे देऊ शकतो. पण तुमची ऑडियन्स पण तेवढी टार्गेटेड असली पाहिजे. हां. म्हणजे आता सांगायचं झालं तर माझे मल्टिपल चॅनल आहेत. चालेल. आता एक माझं पेज आहे Instagramला प्लेसमेंट मराठी, ज्यावरती मी जॉबचे अपडेट देत असतो. जवळपास 65,000 त्यावरती फॉलोवर आहेत. म्हणजे जेव्हा 50,000 फॉलोवर्स होते तेव्हा त्याच्यावरती मला एक प्रमोशन आलं होतं. माझ्या एजन्सीचा मला कॉल आला, की तुमच्यासाठी एक प्रमोशन आहे. मी म्हटलं, "हे मला किती म्हणजे रुपये देतील?" तर ते मला म्हटलं, की "आपण ₹30,000 मध्ये आम्ही डील तुमची लॉक केलेली आहे." म्हणजे मलाच विश्वास बसेना, की माझे 50,000 फॉलोवर्स आणि 30,000 30,000 मध्ये दिले ते. हां. तर हे कशामुळे झालं, माझी ऑडियन्स टार्गेटेड होती. कारण जो ब्रँड होता तो EdTechचा होता. म्हणजे एज्युकेशनचा ब्रँड होता त्याचं आणि माझी ऑडियन्स जी होती ती पण एज्युकेशनची होती. त्यामुळे तुमची ऑडियन्स जेवढी टार्गेटेड असेल ना, ब्रँड तुम्हाला तेवढे जास्त पैसे देतात. त्याच्यामुळे Instagramवरून पण आपण अशा प्रकारे अर्निंग करू शकतोय. आणि असंच नाही, की म्हणजे आपण फक्त मॉनिटायझेशन थ्रूच अर्निंग करू शकतोय. म्हणजे अनेक मार्ग असतात. जसं की तुम्ही ॲफिलिएट मार्केटिंग करू शकताय. एखाद्या प्रॉडक्टची लिंक तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देऊन तिथून पैसे कमवू शकताय. तुम्ही स्वतःचं प्रॉडक्ट लॉन्च करू शकताय. जसं की आता टेक बर्नरने त्या स्वतःची वॉच लॉन्च केली. स्वतःचा कोर्स लॉन्च करू शकता. अशा अनेक मार्गांनी पैसा कमवता येतो. आणि बरं मग पहिली ब्रँड डील कोणती होती? नाव नका सांगू पण स्टोरी तिची. पहिली ब्रँड डील मला म्हणजे माझं सुरुवातीला मी शॉर्ट्सचे व्हिडिओ बनवायचो. फॅक्टचा कंटेंट होता. आणि पहिली ब्रँड डील मला जेव्हा मी 2022 मध्ये माझी जर्नी स्टार्ट केली होती आणि मला डिसेंबर 2022 मध्ये माझी पहिली ब्रँड डील मिळाली होती. ती म्हणजे एक डीमॅट ओपनिंग एक ब्रँड होता. तर त्याची ब्रँड डील मला आली होती. ओके. तर मग कसं होतं, की बरेच आपले जे इन्फ्लुएन्सर्स पाहत असतील, त्यांना नाही का एक शंका असते, की कोणत्या फील्डमध्ये जास्त ब्रँड्स येतात किंवा कसं कंटेंट बनवावं ज्याने ब्रँड जास्त येतील तुमच्याकडं? काय करता येईल? मला फक्त त्यांना एकच सांगायचं की तुमची ऑडियन्स तुम्हाला जेवढी टार्गेटेड ठेवता येईल ना, तेवढी तुम्ही ठेवली पाहिजे. म्हणजे आता मी पॉडकास्टला येताना मला एका जणाचा कॉल आला होता, म्हणजे क्रिएटरच होता. तर तो मला विचारत होता, की माझा एक फॅक्टचा चॅनल आहे. तर मी त्याच्यावरती पुढे काम केलं पाहिजे का नाही? कारण त्याची अर्निंग जास्त होत नव्हती. तर त्याला मी तेवढंच सांगितलं, की तुमची ऑडियन्स टार्गेटेड बनवा. म्हणजे समजा आता मी फॅक्टचा कंटेंट बनवतोय. माझा कंटेंट अख्ख्या महाराष्ट्रातून पाहिला जातोय. पण जर मी नगर जिल्ह्यापुरताच कंटेंट बनवला, म्हणजे माझी ऑडियन्स फक्त नगरचीच आहे, तर नगरचे ब्रँड जास्त माझ्याकडे येतील. कारण त्यांना तीच ऑडियन्स पाहिजे असतं. त्यामुळे कंटेंट तुम्ही कसा पण बनवा. तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये इंटरेस्ट आहे ना, त्या क्षेत्रातला कंटेंट बनवा. फक्त ऑडियन्स टार्गेट ठेवा. टार्गेटेड. ओके. सो तर मग जसं आता एआय आलेत, एआय टूल्स आलेत, तर मग त्याच्यामुळं आपल्यासारख्या कंटेंट क्रिएटरवर काय फायदा होऊन राहिला? नाही कसं काय सांगता येईल? तसं म्हटलं तरी याचा कंटेंट क्रिएटरवरती चांगला पण परिणाम होऊ शकतो आणि वाईट पण परिणाम होऊ शकतो. जर एआयला तुम्ही सोबत घेऊन चालले, एआयला जर तुम्ही मित्र बनवलं, तर नक्की चांगला परिणाम होऊ शकतो. आता तुम्ही पण एक क्रिएटर आहात, मी पण एक क्रिएटर आहे. किती एआय टूल्स यूज आपण करतो आपल्याला माहिती आहे. हां, हां. तेच. आता तुम्ही एक क्रिएटर आहात, मी पण एक क्रिएटर आहे. आता समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही एआयचा अजिबात वापर करत नाहीत आणि मी एआयचा वापर करतोय. आता आपल्याला एखाद्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवायचा आहे, तर सुरुवातीला तुम्ही काय करणार? Googleला जाणार, आर्टिकल पाहणार, वेगवेगळे YouTubeला जाऊन व्हिडिओ पाहणार, रेफरन्स घेणार याचा त्याचा. त्यानंतर तुम्ही एक स्क्रिप्ट तयार करणार, जी तुम्हाला बनवायला 2 तास लागतील. पण मी काय करणार? ChatGPTमध्ये जाणार. मी म्हणणार, की मला अशा-अशा प्रकारची स्क्रिप्ट पाहिजे. सगळे रेफरन्सेस मला पाहिजे, सगळे आर्टिकल मला पाहिजे. ChatGPT विदिन अ सेकंडमध्ये मला ती स्क्रिप्ट बनवून देईल. त्यानंतर जेव्हा व्हिडिओ एडिट करायचा असतो, तेव्हा मी एआयचा वापर करेल. म्हणजे अशा काही एआयच्या वेबसाईट आहेत, ज्या आपल्याला व्हिडिओसुद्धा एडिट करून देतात. तुम्ही पर्सनली जर मॅन्युअली करायचं म्हटलं, तर तोच व्हिडिओ एडिट करायला तुम्हाला 3-4 तास लागतील. त्याच्यामुळे जर तुम्ही एआयला सोबत घेऊन चालले, तर कंटेंट क्रिएटरवरती याचा चांगला परिणाम होऊ शकतो. आणि काही जण असं म्हणतात, की एआय कंटेंट क्रिएटरची जागा घेऊ शकतो. पण सध्या तरी मला नाही वाटत सध्या नाही. घेऊ शकतोय. सध्या नाही. पण भविष्यात होऊ शकतात. आणि तुम्ही म्हणता ना व्हिडिओ एडिटिंगचे वगैरे टूल्स आहेत. मग त्याच्यामध्ये मराठी एवढं अजून एन्ग्रेव्ह नाही झालेलं का? हां, नाही. कारण अजून तरी नाही झालेलं कारण पहिलं पैसे एवढे जास्त आले नाहीत. कारण हिंदीमध्ये जर असेल आता समजा काही वेबसाईट अशा आहेत असतात हिंदीमध्ये. म्हणजे आपल्याला समजा सबटायटल टाकायचे आहेत व्हिडिओच्या खाली. तर काही वेबसाईट अशा असतात ज्या फ्रीमध्ये आपल्याला सबटायटल टाकून देतात. फ्रीमध्ये म्हणजे हां. आपल्याला पहिल्यांदा टाइप करावं लागतं. याच्या आधी करावं लागत होतं. पण आता आपल्याला ते ऑटोमॅटिक तयार नाही भेटतात. पण मराठी लँग्वेज अजून त्याच्यामध्ये अवेलेबल नाही. हिंदी आहे, इंग्लिश आहे, ज्या फॉरेनच्या लँग्वेज आहेत त्या आल्यात. पण लवकरच मराठीसुद्धा येईल. कारण चाललंय मध्ये एक आमचे गेस्ट आले होते. तर त्यांनी सांगितलं होतं, की आमचाच एक
प्लॅन चालू आहे ज्याच्यामध्ये ते मराठी टूल लॉन्च करू राहिले ह्याच्याकरता आपल्या सबटायटल्स करता. बघू ते लवकर झालं पाहिजे आपल्याकरता फायद्याचं राहील कारण नक्की फायदा टाईप करायची गरज नाही पडणार. नाही तेच टाईप करायचं म्हणल्यानंतर खूप वेळ. ओके. तर मग आता तुमच्याकडे 12 कोलॅबोरेशन सुद्धा येत असतील किंवा म्हणजे 18 प्लस पेमेंट दोन्ही पण. तर मग त्याच्या वस्तूचं काय करता म्हणजे वापरता अजून का कसं करता? कारण खूप येत असतील विचारलं की तुमच्याकडे. बार्टर कोलॅबोरेशन म्हणजे कोलॅबोरेशनचे तसं पाहिलं तर 3 प्रकार पडतात. एक म्हणजे इंटिग्रेटेड कोलॅबोरेशन, दुसरं असतं डेडिकेटेड कोलॅबोरेशन आणि तिसरं असतं बार्टर कोलॅबोरेशन. आता इंटिग्रेटेडमध्ये काय होतं की समजा तुम्ही 60 सेकंदाची रील बनवताय. तर ब्रँड तुमच्याकडे येतो, ब्रँड तुम्हाला म्हणतो की कोणत्या पण 10 सेकंदामध्ये आमच्या ब्रँडचं तुम्हाला प्रमोशन करायचं आहे. त्याला म्हणतात इंटिग्रेटेड. डेडिकेटेडमध्ये कसं असतं की तुम्ही 60 सेकंदाची रील बनवताय. ब्रँड तुमच्याकडे येतो, ब्रँड तुम्हाला म्हणतो की सगळा व्हिडिओ आमच्याच तुम्हाला प्रॉडक्टचं तिथं प्रमोशन करायचं आहे. तिथं फक्त आपल्याला म्हणजे त्यांच्याविषयी सांगावं लागतं. आणि तिसरा प्रकार असा असतो बार्टर कोलॅबोरेशन. बार्टरमध्ये पण 3 प्रकार पडतात. पहिला असा असतो की ब्रँड तुमच्याकडे येतो, ब्रँड तुम्हाला म्हणतो की आम्ही तुम्हाला एक प्रॉडक्ट पाठवतो. ते प्रॉडक्ट तुम्हालाच राहू द्या आणि तुम्ही त्याचा एक व्हिडिओ बनवा. ते प्रॉडक्ट आपल्याकडेच राहतं. दुसरा प्रकार असा असतो की ब्रँड आपल्याकडे येतो, ब्रँड असं म्हणतो की प्रॉडक्ट पण तुम्हाला राहू द्या आणि आम्ही तुम्हाला पैसे पण देतो त्याचे. तर हे एक दुसरा प्रकार आहे आणि तिसरा प्रकार असा असतो की कधी-कधी ब्रँड आपल्याकडे येतात. जे मोठे फोनचे ब्रँड असतात ते पहिल्यांदा आपल्याला त्यांचं प्रॉडक्ट पाठवतात. त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवल्यावरती आपल्याला त्या व्हिडिओचं पेमेंट पाठवतात आणि ते प्रॉडक्ट पुन्हा रिटर्न घेऊन जातात. त्याच्यामुळे अशा सगळ्या प्रकारचे मी प्रमोशन केलेत. काही प्रॉडक्ट आमच्याकडे पण राहतात, काही प्रॉडक्ट रिटर्न पण द्यावे लागतात. म्हणजे आता तसं पाहिलं तर माझ्या स्टुडिओमध्ये निम्मे प्रॉडक्ट तर सगळे हे अशा बार्टर कोलॅबोरेशनचेच आहेत. इव्हन माझ्या बेडवरती जी गादी आहे ना, ती पण मला प्रमोशनचीच भेटली. तर त्याच्यामुळं जे प्रॉडक्ट असतात ते मी स्वतःकडेच ठेवत असतो. कारण एक आठवण म्हणून आणि जे फोनचे ब्रँड्स असतात, ते एका ठराविक कालावधीनंतर त्यांचा फोन पुन्हा घेऊन जातात. घेऊन जातात. हां. बरं. म्हणजे बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतं जे मोठे-मोठे टेकचे व्हिडिओज ते काय करत होतात? मोबाईलचं काय करतात एवढ्या? हां, म्हणजे काही दिवस असतात 3-4 महिने आपल्याकडे असतात, पण नंतर घेऊन जातात. आता मी एक नॉईजचं प्रमोशन केलं होतं. माहीत असेल ब्रँड खूप मोठा आहे. तर त्यांनी मला जवळपास 6 स्मार्ट वॉचेस पाठवल्या होत्या. इयरबड्स पाठवले होते 5 ते 6 कारण त्यांचा सेल होता आणि एक हेडसेट पाठवलं होतं. तर त्यांचं प्रमोशन असं होतं, की मी त्यांचा व्हिडिओ बनवला त्यांच्या प्रॉडक्टचा. अर्धे प्रॉडक्ट त्यांनी माझ्याकडे ठेवले, अर्धे ते रिटर्न घेऊन येऊ. म्हणजे असं पण होतं काही परिस्थितीमध्ये. ओके. तर मग आता थोडं आपण टेकबद्दल येऊ जसं. तर मग आजकाल स्मार्टफोनमध्ये इनोव्हेशन कमी झाले असं वाटतंय का? कारण एका पॉइंट होता की खूप जास्त म्हणजे इनोव्हेशन होत होतं. तर आता असं वाटतं थोडं कमी झाले. आता फक्त फोल्डेबल फोन्स वगैरे किंवा असं काही ते येतंय. काय वाटतंय? मग इनोव्हेशन कमी झालंय असं म्हणण्यापेक्षा ते इनोव्हेशन एक नवीन दिशा घेत आहे असं म्हणणं योग्य ठरेल. कारण काही वर्षांपूर्वी जेव्हा फोन लॉन्च व्हायचे ना, तेव्हा त्यांच्या हार्डवेअरमध्ये खूप चेंजेस व्हायचे. म्हणजे त्यांची डिझाइन चेंज व्हायची, कॅमेरा मॉड्यूलमध्ये त्यांच्या चेंजेस व्हायचे, डिस्प्लेमध्ये चेंजेस व्हायचे आणि बाहेरून चेंजेस व्हायचे. त्याच्यामुळे ते आपल्याला दिसून यायचं आणि आपण म्हणायचो की स्मार्टफोनमध्ये इनोव्हेशन होतं, इनोव्हेशन होतंय. पण आत्ताचे जे ब्रँड्स जेव्हा स्मार्टफोन लॉन्च करतात ना, तेव्हा ते हार्डवेअरवरती एवढं फोकस नाही करत, तर ते सॉफ्टवेअरवरती करतात. म्हणजे आत्ताचे जर फोन पाहिले तर त्यामध्ये आपल्याला एआयचे भरपूर फीचर्स मिळतात. त्याचप्रमाणे कॅमेऱ्याची क्वालिटी खूप चांगली मिळते. त्याचप्रमाणे फास्ट चार्जिंग मिळते. आधीचे जे फोन होते त्याच्यामध्ये 10 वॉट, 18 वॉट चार्जिंग मिळायची. पण यामध्ये आपल्याला 120 वॉट, 150 वॉटपर्यंत चार्जिंग मिळते. त्याचप्रमाणे सॉफ्टवेअरचं ऑप्टिमायझेशन हे खूप चांगलं मिळतं. त्यामुळं मला असं वाटतंय की म्हणजे बाहेरून बदल करण्यापेक्षा आपण आतून बदल केले पाहिजेत. आता तसं पाहिलं तर iPhoneची सीरीज पाहिली आपण म्हणजे iPhone 11 पासून तर iPhone 16 पर्यंत डिझाइन सेम आहे. थोडेफार चेंजेस असतात. पण जर iPhone 11 पाहिला आणि iPhone 16 पाहिला तर त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आता हा समजा आपलाच हा फोन आहे. आता Samsung Galaxy S25 फोन आहे. आता S22 पासून डिझाइन एकदम सेम आहे. थोडेफार चेंजेस झालेत कॅमेरा मॉड्यूलमध्ये पण आता ह्याच्यामध्ये पाहिलं तर एआयचे भरपूर फीचर्स आले. आता ह्यामध्ये एक फीचर आहे आतमध्ये की याच्यामध्ये अँटी रिफ्लेक्टिव्ह ग्लास यूज करण्यात आलेली आहे. म्हणजे समजा ही लाईट समोरून ह्याच्यावरती पडते, तर त्याचं रिफ्लेक्शन ह्याच्यामध्ये स्क्रीनमध्ये जाणवत नाही. हां, समजा मागं क्लिअर खिडकी आहे, दिसतं सगळं. तर खिडकीचं रिफ्लेक्शन ह्याच्यामध्ये पडत नाही. अरे वाह! म्हणजे असे काही फोन म्हणजे आता बदल झाले. झालेत. नाहीतर नाही का एआय असिस्टंट वगैरे, Siri वगैरे हे खूप जास्त ॲडव्हान्स होत चाललंय. हां, बरोबर. आता ह्यामध्ये पण भरपूर फीचर्स आलेले आहेत. जे एआयचे फोन आलेत. आता समजा Google लॉन्च करतंय, Apple लॉन्च करतंय, Samsung लॉन्च करतंय. म्हणजे खूप फायदा होतो याचा आपल्यासाठी. ओके. मग फोल्डेबल फोन्सचा भारतात ट्रेंड म्हणजे येईल का असं वाटतं? नाही नक्की येऊ शकतो. म्हणजे भारतीय लोकं कसे आहेत, त्यांची मानसिकता कशी असते, की त्यांना युनिक फोन यूज करायचे आवडतात. आवडतात. हां, म्हणजे त्यांना फोन यूज करायचे आवडत असतात. पण सध्या जर पाहिलं तर भारतामध्ये सध्या खूप कमी ब्रँड अशा प्रकारचे फोन बनवत असतात आणि त्यांची प्राईस पण सध्या खूप जास्त आहे. जेव्हा हे फोन 50,000 ते 60,000 रुपयांच्या बजेटमध्ये लॉन्च होतील ना, तेव्हा नक्की सर्वसामान्यांच्या म्हणजे खिशाला परवडतील. तेव्हा नक्की हे फोन लोकं जास्त घेतील असं मला वाटतंय. पण सध्या जर तुम्हाला म्हणजे घ्यायचं असेल तर पर्सनली मला हे फोन जास्त आवडत नाहीत. कारण त्यामध्ये ड्युरेबिलिटी एवढी काही चांगली नसते खास. त्याचप्रमाणे जास्त फोकस हा डिस्प्लेवरती केला जातो त्या फोनच्या. त्याच्यामुळं समजा तुम्ही 1,00,000चा फोन घेतलाय फोल्डेबल, तर त्याचा कॅमेरा एवढा चांगला नसतो, जो एवढा 50,000च्या फोनचा असतो.
त्यामुळे भविष्यामध्ये आणखी पण ब्रँड अशा प्रकारचे फोन बनवतील आणि त्यामध्ये नक्की इनोव्हेशन येऊ शकतं आणि ट्रेंड पण नक्की येऊ शकतो. मी म्हणतोय तसं. फोल्डेबल फोन तसे ड्युरेबल थोडेसे कमी असतात. हां, नक्कीच. म्हणजे आपण म्हणजे सांगतात ब्रँड, की 1,00,000 वेळेस तुम्ही त्याची उघड-झाप करा. पण असे काही केसेस आहेत ज्यामध्ये क्रॅक येतात त्या फोनला म्हणजे घडतात असं. बरोबर आहे. तर मग मोबाईल प्रोसेसरबद्दल काय सांगताय? म्हणजे कोणता असायला पाहिजे? बरं ठीक आहे, त्याच्या आधी ना एक परफेक्ट फोन कसा असायला पाहिजे मोबाईल? काय सांगताय? म्हणजे परफेक्ट फोन ते घ्यायच्या आधी काय काय विचार करा माणसाने? म्हणजे तुम्हाला जर एखादा परफेक्ट फोन घ्यायचा असेल, तर तुमचं बजेट पण तेवढं परफेक्ट पाहिजे. जर तुमचं बजेट ₹10,000 आहे आणि तुम्हाला परफेक्ट फीचर असलेला फोन घ्यायचा असेल, तर तुम्हाला फीचर्समध्ये थोडंफार म्हणजे हे करावं लागणार आहे. कॉम्प्रोमाईज करावं लागेल. मला असं वाटतंय, की जर तुम्हाला एक परफेक्ट फीचर असलेला स्मार्टफोन घ्यायचा असेल, तर तुमचं कमीत कमी बजेट ₹15,000 ते ₹20,000 असलं पाहिजे. म्हणजे एक चांगल्या लेव्हलचा तुम्हाला फोन मिळू शकतो. जर तुम्हाला एक चांगला फोन घ्यायचा असेल, ज्यामध्ये सगळे फीचर्स असले पाहिजेत, तर त्याचा AnTuTu स्कोर हा कमीत कमी 6,00,000 प्लस असलाच पाहिजे. त्यामध्ये फुल HD प्लस डिस्प्ले असला पाहिजे विथ 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट त्यामध्ये असला पाहिजे. त्याचप्रमाणे कमीत कमी 5,000 मिलीअँपिअरची त्यामध्ये बॅटरी असली पाहिजे. कारण आता लिथियम बॅटरीज येऊ राहिल्या. त्याच्यामुळे 5,000 मिलीअँपिअरची बॅटरी असली पाहिजे. 50 वॉटच्या पुढं तिने चार्जिंगला सपोर्ट केला पाहिजे. जर कॅमेरावरती बोलणं केलं, तर 4K 60 FPS पर्यंत मिनिमम त्याने शूट केलं पाहिजे त्या फोनने. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये Android 15 पाहिजे आणि OSचे 3 ते 4 वर्षांचे अपडेट पाहिजेत. म्हणजे आता बरेच ब्रँड 5 ते 6 वर्षांचे पण देतात. जर Google पाहिलं तर तो 7 ते 8 वर्षांचे पण देतो. पण मिनिमम आपल्याला एक 3 ते 4 वर्षांच्या त्यामध्ये अपडेट भेटले पाहिजेत. जर व्हेरियंट म्हणजे बद्दल बोलणं केलं तर कमीत कमी 6 जीबी त्यामध्ये रॅम पाहिजे. 128 जीबी स्टोरेज पाहिजे. म्हणजे हे 4 जीबी 64 जीबी याच्या मागे अजिबात ते लागणार. आता हां, म्हणजे ते तुम्ही आता एक गेम झालं. घेतला की तुमचं ते संपलं त्याचं काम. हां, तेच थोडे फोटो काढले की ते फुल होतं. फुल होतं. आणि ब्राईटनेसवरती बोलणं केलं तर 1,500 ते 1,800 पर्यंत तुमचा म्हणजे नेटचा ब्राईटनेस असला पाहिजे. जर हे फीचर्स तुमच्या फोनमध्ये असतील तर फोन एकदम बेस्ट आहे. तुम्ही घेऊ शकता. एम्युलेट डिस्प्ले असणं कितपत महत्वाचं? नाही, AMOLED डिस्प्ले तर असले पाहिजेत. आता समजा AMOLEड म्हणजे फुल HD प्लस डिस्प्लेमध्ये कसं होतं, की आतमध्ये एकच लाईट असते आणि त्या लाईटचा प्रकाश म्हणजे डिस्प्लेच्या आतमध्ये बाहेर. सगळीकडे पडत असतो. पण AMOLEडमध्ये छोटे-छोटे डॉट असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला जी पिक्चरची क्वालिटी मिळते, जो आपण मल्टीमीडिया एक्सपिरियन्स करत असतो, तो एकदम चांगला होतो. हं. गेमिंग करायची असेल तर आपल्याला म्हणजे स्मूथ गेमिंग करता येते. त्याच्यामुळे हा डिस्प्ले तर खूप चांगला आहे. चांगलं आहे. हां. ओके. तर मोबाईल प्रोसेसरमध्ये कोणकोणतं प्रोसेसर आहे जे सगळ्यात चांगले आहे? समजा Qualcomm झालं, MediaTek झालं, Apple झालं. कोणतं वाटतं? तसं पाहिलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये ते प्रोसेसर म्हणजे चांगली कामगिरी करतात. जर तुम्हाला गेमिंगसाठी फोन घ्यायचा असेल, तर Qualcomm Snapdragon हे प्रोसेसर एकदम बेस्ट आहे. जर तुम्हाला कमी बजेटमध्ये चांगला परफॉर्मन्स देणारा फोन घ्यायचा असेल, तर Dimensity MediaTek म्हणजे हे प्रोसेसर एकदम बेस्ट आहे. आणि जर तुम्हाला प्रोसेसरचं म्हणजे ऑप्टिमायझेशन फोनचं चांगलं पाहिजे असेल, तर Appleचे प्रोसेसर हे खूप म्हणजे चांगले असतात. पर्सनली जर मला विचारलं तुम्ही, तर मला Appleचे प्रोसेसर खूप जास्त आवडतात. कारण त्यामध्ये ऑप्टिमायझेशन चांगलं असतं. आपल्याला एक स्मूथ परफॉर्मन्स त्यामध्ये पाहायला मिळतो. आणि जे अपडेट असतात ते सुद्धा खूप त्यामध्ये चांगले मिळत असतात. त्याच्यामुळे प्रत्येक सॉफ्टवेअरची खासियत ही वेगवेगळी असते. वेगळे असतात. हां. तर मग Appleवाल्यांचं काय म्हणणं असतं, की Apple माझ्या काही फ्रेंड्सकडे आहे ना, त्यांचं म्हणणं असतं, की बॅटरी लवकर ड्रेन होते किंवा चार्जिंग जास्त वेळ टिकत नाही. ते का बरं? आता ते जर पाहिलं ना, तर iPhone 14च्या आधी हा प्रॉब्लेम सगळ्यांना येत होता. पण आता iPhone जर 16 मध्ये पाहिलं किंवा 15 Pro Maxमध्ये पाहिलं, तर हा प्रॉब्लेम म्हणजे खूप चांगला रिकव्हर करण्यात आलेला आहे. आता इव्हन Samsungचे फोन हे बॅटरीसाठी म्हणजे जास्त ओळखले जातात. पण आता जर रिसेंटली लॉन्च झालाय S25 अल्ट्रा त्याचा बॅटरी बॅकअप आणि iPhone 16 Pro Maxचा जर बॅटरी बॅकअप यांची जर तुलना केली ना, तर iPhone 16 Pro Max जास्त बॅटरी बॅकअप देतो. जास्त. हां. म्हणजे त्याचं ऑप्टिमायझेशन एवढं चांगल्या प्रकारे आलं. बॅटरी भलेही कमी आहे. बॅटरी त्यामध्ये 4,700 मिलीअँपिअरचीच आहे. पण ऑप्टिमायझेशन खूप चांगल्या प्रकारे केलंय. आधीचे जे फोन होते त्यांच्यामध्ये नक्की हा इश्यू होता. होतं. पण आता त्याच्यावरती Appleने काम केलंय आणि हे चांगलं झालंय. ओके. तर आपण आहे ना थोडंसं एक कंपॅरिझन करू, की Androidचा 1,00,000 आणि Appleचा 1,00,000 फोन कोणता बेस्ट राहील? ॲज अ प्राइस मनीमध्ये जर आपण विचार केला नाही का हा फोन, हा फोन तर आता नाव नाही घेतात. पण एक तर मग कोणतं बेस्ट राहील? बेस्ट जर विचारलं माझ्या मते तर मला Appleचा फोन म्हणजे आवडतो जास्त. कारण एक तर पाहिलं तर त्यामध्ये आपल्याला 5 ते 6 वर्षांचे अपडेट मिळतात. म्हणजे समजा तुम्ही जर आज एखादा Android फोन घेतला, तर त्यामध्ये आपल्याला 3 ते 4 वर्षांचे अपडेट मिळतात. 4 वर्षानंतर तो फोन आउटडेटेड होतो. आता जर म्हणजे Google, Samsung हे जर फोन वगैरे हे देतात जास्त आपल्याला अपडेट. पण Appleच्या फोनमध्ये कसं असतं तिथं आपल्याला मिनिमम 5 ते 6 वर्षांचे अपडेट मिळतात. त्याच्यामुळं 5 ते 6 वर्षापर्यंत आपण तो फोन वापरू शकतोय. म्हणजे जर आज मी iPhone 16 Pro Max जर घेतला, तर iPhone म्हणजे 21 मध्ये जे फीचर्स मिळणार आहेत, ते ह्या फोनमध्ये पण मिळतील. मिळतील. हां, अपडेट्स पण मिळतील. हां, अपडेटमध्ये ते मिळतील. त्याचप्रमाणे iPhoneचा परफॉर्मन्स हा चांगला असतो आणि तो स्टेबल असतो. जर तुम्ही एखादा Android फोन घेतला ₹1,00,000 तर पहिल्या वर्षी तुम्हाला खूप चांगला परफॉर्मन्स तो काढून देईल. पण 3 ते 4 वर्षानंतर तो परफॉर्मन्स कमी होईल. पण Appleमध्ये असं नसतं. तुम्हाला जसा परफॉर्मन्स पहिल्या वर्षी भेटतोय ना, तसाच म्हणजे 5-6 वर्षानंतर सुद्धा भेटतो.
आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट येतो म्हणजे प्रायव्हसी. कारण Androidमध्ये प्रायव्हसी एवढी जास्त नसते. Appleमध्ये प्रायव्हसी खूप जास्त असते. जास्त असतं. जर तुम्ही पाहिलं तर Play Storeवरती भरपूर ॲप आहेत. पण जर इथं पाहिलं ॲप स्टोअरमध्ये तर त्यापैकी फक्त 50% ॲप्लिकेशन आहेत. म्हणजे जर Appleला वाटलं की या ॲप्लिकेशनमधून आपल्या युजरचा डाटा लीक होऊ शकतोय, तर अशा ॲप्लिकेशनला Apple जागा देत नाही. त्याच्यामुळे पर्सनली तर मला Appleच आवडतं. ओके. तर मग आपला पुढचा प्रश्न असा आहे ना, की Google आणि Appleनी एआय फोन्स लॉन्च करायला सुरुवात केलेली आहे. तर मग त्याचा नॉर्मल लोकांना कसा फायदा होऊ शकतो? आपण तर टेकची माणसं आहे. थोडंफार जे नॉर्मल लोकं आहेत, हां. त्यांच्याकरता कसा फायदा होऊ शकतो? म्हणजे तसं पाहिलं तर सर्वसामान्य लोकांना सगळ्यांना याचा फायदा होऊ शकतो. त्याच्यामध्ये तुम्ही एक ब्रँड विसरले. Google, Apple आणि Samsung. Samsungनी पण सगळ्यांनी फोन लॉन्च लॉन्च केलं. आता माझ्याकडं S25 अल्ट्रा आहे. म्हणजे तुम्हाला मी एक लाईव्ह एक्झाम्पल देऊन सांगतो, की एआयचा कशा प्रकारे वापर केला जाऊ शकतो. आता समजा सिम्पली मी तुमचा एक फोटो क्लिक केला त्या इमेजमध्ये. कॅमेरामध्ये मी दाखवतो, की आता हा फोटो यूज करायचा. जर ह्या फोटोला जर आपल्याला रिमूव्ह करायचं म्हटलं, तर आपण काही सेकंदामध्ये तुमचा फोटो इथून रिमूव्ह करू शकतोय. आता फक्त 5 सेकंदाचं काम आहे. जर हाच फोटो आपल्याला रिमूव्ह करायचा म्हटलं, जर आपण Photoshopमध्ये गेलो, तर आपल्याला किती तरी वेळ लागेल. आता एआयच्यामध्ये त्यांनी हा फोटो तुम्ही बघा. फक्त आपण याला सिलेक्ट केलं. त्यानंतर प्रॉपर तुम्हाला हेच त्यांनी सिलेक्ट हां, सिलेक्ट केलंय. त्यानंतर आपण एकदा ह्या रेझरवरती क्लिक केलं हां. आणि जनरेटवरती क्लिक केलं, तर काही सेकंदामध्ये तुम्हाला एकदम प्रॉपर रिमूव्ह करून दाखवेल. बॅकग्राऊंड रिमूव्ह. मग किती छान प्रकारे केलाय. आता जर असा फोटो जर आपल्याला रिमूव्ह करायचा म्हटलं, तर Photoshopला आपल्याला बराच वेळ लागतो. आता तुम्हाला समजलं असेल, की एआयचा आपल्या सर्वसामान्यांच्या ह्याच्यामध्ये किती वापर होऊ शकतो. म्हणजे असे भरपूर फीचर दिलेत ह्यामध्ये. जसं की ब्रीफचा एक फीचर आहे. त्याचप्रमाणे म्हणजे स्केच टू इमेज असा पण एक फीचर आहे. म्हणजे समजा आपल्याला काहीतरी दाखवायचं S25मध्ये आकाश आहे, त्याच्यामध्ये विमान दाखवायचं, तर आपण एका मिनिटामध्ये ते स्केच करून ते सगळं जनरेट करू शकतो. त्याच्यामुळे एआयचे भरपूर वापर आपण करू शकतोय. आणि मध्ये ना मी आता एक रील पाहिली होती, कंपॅरिझन रील होती ती. म्हणजे तुम्ही जे म्हणजे ऑब्जेक्टिव्ह गोल केलं, तर मग ते Samsungमध्ये आणि Appleमध्ये, Appleपेक्षा Samsungमध्ये बेटर आहे हे व्हर्जन. हे बद्दल काय आहे? म्हणजे मी रील पाहिली होती म्हणून विचारलंय खरं. नाही, म्हणजे मी पण हे कंपॅरिझन ट्राय करून पाहिलंय. आता समजा जर एखादं आपल्याला ऑब्जेक्ट रिमूव्ह करायचं म्हटलं, तर ते Apple इंटेलिजंटने जर करायचं म्हटलं, तर एवढं ते प्रॉपर होत नाही. तुमचा जर चष्मा रिमूव्ह करायचा म्हटलं, तर तुमचे डोळे त्यामधून गायब होतील, काहीतरी होते. पण Samsungने एआयवरती खूप काम केलंय. म्हणजे जेव्हा 22 जानेवारीला S25 अल्ट्रा लॉन्च झाला होता, तेव्हा त्यांचा सगळा इव्हेंट एआयवरती होता. म्हणजे खूप फीचर्स झालेत. म्हणजे फीचर्स देणं आणि ते वर्क करणं ह्यामध्ये सुद्धा खूप फरक आहे. बरं काय? Appleने दिलेत म्हणजे ते फास्ट करतं. म्हणजे आता समजा आपण तुमचा फोटो रिमूव्ह केला, थोडासा वेळ गेला, 10 सेकंद गेले. Appleमध्ये एका सेकंदामध्ये होतं, पण परफेक्ट होत नाही. नाही. तर हे गोष्ट मी पण मान्य करतो, की यावरती Appleने काम केलं पाहिजे आणि अपडेटमध्ये ते होऊ पण शकतं इथून. होईल बहुतेक. नक्की. ओके. तर मग आता बरेच जण फ्री व्ही-पी-एनचा यूज करतात. हां. व्ही-पी-एन. तर मग त्याबद्दल काय सांगते? आता काय यूज करतात तो विषय वेगळा राहिला. पण फ्री व्ही-पी-एन यूज करतात तर मग किती धोकादायक आहे किंवा काय किंवा बरोबर. असे काही ऑप्शन आहेत का, की जे चांगले आहेत फ्री अजून पण? नाही तसं पाहिलं ना, तर फ्री व्ही-पी-एन यूज करणं हे धोकादायक आहे. कारण आता बरेचसे ॲप्लिकेशन, सॉफ्टवेअर भारतामध्ये बॅन असतात. जसं की CapCut झालं, TikTok झालं. आता फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला CapCut यूज करायचं आहे आपल्या इंडियामध्ये, ठेवण्यामध्ये तर तुमच्या फोनचं सर्व्हर तुम्हाला दुसऱ्या देशाच्या सर्व्हरसोबत कनेक्ट करावं लागतं. बरेच जण काय करतात, की फ्री व्ही-पी-एन असतात ते डाउनलोड करतात किंवा एखाद्या वेबसाईटवरती जाऊन ते कनेक्ट करतात. तेव्हा तुमचा फोन हा दुसऱ्या देशाच्या सर्व्हरला कनेक्ट होत असतो. त्याच्यामुळं मग तुमच्या फोनमध्ये किंवा पीसीमध्ये मालवेअर येणं, व्हायरस येणं असा धोका संभवू शकतो. यासाठी तुम्ही पेड व्ही-पी-एन यूज केले पाहिजे. ते पण सिक्युअर असले पाहिजेत असं मला वाटतं. ओके. सो तर मग आता कसं होतं, की लोकं सोशल मीडियावर आहे ना, आपला पर्सनल डेटा सहज शेअर करतात. म्हणजे हां ना. हॉटेलला गेले, कुठं कार्ड दाखवलं. कार्ड ठीक आहे दाखवत नाही, पण एक साईडचे दाखवले तरी त्यांचं काम झालं निम्मं. हां, हां. तर मग ते कसं करायला नाही पाहिजे. तर मोबाईल दाखवणं ऑनलाईन किंवा ही सगळ्या गोष्टी खूप नॉर्मली करतात लोकं. हां, बरोबर आहे तुमचं म्हणणं. म्हणजे मला तर असं वाटतंय, की आपण आपली पर्सनल लाईफ सोशल मीडियापासून जेवढी प्रायव्हेट ठेवली पाहिजे ना, तेवढी प्रायव्हेट ठेवली पाहिजे. बरेच जण काय करतात दिखावा करण्यासाठी मी आज इथं गेलो, मी आज तिथं गेलो, फिरायला गेलो म्हणजे याचे फोटो अपलोड करत असतात. पण त्याचा वाईट परिणाम आपल्यावरती होऊ शकतो. जर आजच्या दृष्टीने पाहिलं, आज जग एवढं फास्ट बदलते. क्रिमिनल्स म्हणजे एवढे जास्त वाढले, सायबर गुन्हे एवढे वाढलेत. त्यामुळे तुमच्या पर्सनल इन्फॉर्मेशनचा वापर म्हणजे गैरवापर त्याचा होऊ शकतो. म्हणजे समजा तुम्ही तुमच्याकडे खूप पैसा आहे, तुम्ही दाखवताय, की माझ्याकडे खूप पैसा आहे. आणि तुम्ही एखादा फोटो अपलोड केला, त्या फोटोवरती आपण आपलं लोकेशन टाकत असतो. आता समजा मी श्रीगोंद्यामध्ये राहतोय बगाडी कॉर्नरला, तर मी तिथं लोकेशन टाकलं बगाडी कॉर्नर. जर कुणाला तुमच्या घरामध्ये चोरी करायची, तर इझिली तो म्हणजे ट्रॅक करू शकतो तुम्ही कुठं राहताय. त्यामुळे चोरी पण होऊ शकतात. त्याचप्रमाणे आपला डेटा लीक होऊ शकतो. आणि तुम्ही आत्ता मला म्हटलं, की आपण एखाद्या हॉटेलला गेलो, तर तिथलचं बिल म्हणजे हे सगळं आपण पैसे टाकत असतो.
आता समजा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये काम करताय, तुम्ही दाखवताय की मी ह्या कंपनीमध्ये काम करतोय, फोटो म्हणजे काढून दाखवताय सोशल मीडियावरती. जर तुमच्यासोबत म्हणजे कुणाला काही गुन्हा करायचा असेल, सायबर क्राईम करायचा असेल, तर त्याला समजेल की हा जो व्यक्ती आहे तो ह्या कंपनीमध्ये काम करतोय. मग तो तुम्हाला त्या कंपनीकडून कॉल करेल. तो म्हणजे काही पण असं फसवं सांगू शकतो, की आपली मीटिंग आहे, पण त्या मीटिंग पूर्वी सगळ्यांना एक ओ-टी-पी येईल, तो ओ-टी-पी आपल्याला सांगायचा आहे. आणि तुमचा पण त्याच्यावरती सहज विश्वास बसेल, कारण तुम्हाला काय वाटेल आपल्या कंपनीकडून कॉल आलाय. असं पण होऊ शकतं. त्याचप्रमाणे तुमच्या फोटोचा गैरवापर होऊ शकतो. आता एका वर्षापूर्वी रश्मिका मंदाना यांचा एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. डिफेक्टमुळे हां, तर तुमच्या फोटोचा गैरवापर सुद्धा होऊ शकतोय. जर तुम्ही स्त्री असताल तर तुम्ही काळजी ते घेतली फार जपून केलं पाहिजे. हां, त्यांनी तर फार जपून केलं हां. पाहिजे. आणखी पण म्हणजे खूप गैरफायदा होऊ शकतोय. तुमचं फेक अकाउंट बनवलं जाऊ शकतं. तुमचे जे फोटोज असतात सोशल मीडियावरती ते सगळे फोटो कलेक्ट करून तुमचं फेक अकाउंट बनवलं जाऊ शकतं. जसं की आता माझं फेक अकाउंट कोणी बनवलं म्हणजे आणि माझ्या पाहुण्यांना किंवा माझ्या घरी कॉल केला, कॉल नाही पण मेसेज केला. ते म्हटले की मला पैशांची खूप गरज आहे. आपल्याला काय वाटणार की आपलाच मुलगा आपल्याला पैसे मागतोय. आपण इझिली देऊन टाकतो. हां, त्याच्यामुळे आपण आपल्या मित्रांना म्हणजे एखादा हॅकर असेल तर तो आपलं म्हणजे एक फेक अकाउंट बनवून दुसऱ्यांना रिक्वेस्ट पाठवू शकतो. आणि पैसे पण घेऊ शकतो. आपल्याला वाटतंय आपलाच माणूस आहे. आता जर उपायाविषयी जर बोलणं केलं ना, तर आपण काय केलं पाहिजे, जर तुमचं Instaला असो, Facebookला असो अकाउंट शक्य होईल तर ते प्रायव्हेट ठेवलं पाहिजे. म्हणजे कसलाच धोका नाहीये आणि जर कोणाची पण फॉलो रिक्वेस्ट आली, फ्रेंड रिक्वेस्ट आली, तर आपण पाहिलं पाहिजे की ती आपल्या ओळखीच्या माणसाची आहे का? आहे का? त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही संशयास्पद वाटत असेल, तर चुकूनही तिला एक्सेप्ट करू नका. तुमचा पर्सनल डेटा पण शेअर राहील आणि तुम्हाला जेवढी लाईफ दाखवायची तेवढी तुम्ही दाखवू पण शकताय. तर मग हाच पुढे प्रश्न आपण एक्सटेंड करू, की Instagram म्हणा किंवा YouTubeवर काय होतं आमचेच एक आमचे दाजी होते त्यांचं अकाउंट हॅक झालं होतं. तर मग हॅक होऊ नये म्हणून काय करतात? यासाठी अनेक मार्ग असतात. मेन म्हणजे तुम्ही कोणत्या पण थर्ड पार्टी ॲप्लिकेशन तुमच्या फोनमध्ये तुम्ही डाउनलोड करू नका. बरेच जण काय करतात, की जे ॲप्लिकेशन Play Storeला नसतात. आता समजा आपल्याला एखादी मूव्ही पाहिजे फ्रीमध्ये, तर Play Storeला असं कोणतंच ॲप्लिकेशन नसतं. नाही. आपल्याला एखादं ॲप्लिकेशन Chromeवरून डाउनलोड करावं लागतं. ते थर्ड पार्टी ॲप्लिकेशन असतं आणि त्या ॲप्लिकेशनसोबत आपल्या फोनमध्ये व्हायरस पण येऊ शकतो. त्याच्यामुळे असे ॲप्लिकेशन तुम्ही वापरणं टाळलं पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्या सोशल मीडियाचा जो पासवर्ड असतो अकाउंटचा, तो कोणासोबतही तुम्ही शेअर केला नाही पाहिजे. जर तुम्ही आज जरी पासवर्ड शेअर केला, तर तो कधी पण तुमचं अकाउंट हॅक करू शकतोय. म्हणजे अशा काही गोष्टींचं तुम्ही पालन केलं पाहिजे. त्याचप्रमाणे म्हणजे अशा भरपूर काही गोष्टी आहेत. त्याचप्रमाणे टू स्टेप व्हेरिफिकेशन ते एक असतं आपल्या अकाउंटसोबत ते केलं पाहिजे आणि जर आणखी डीपमध्ये जायचं म्हटलं ना, तर आपल्याला एक सिक्युरिटी की भेटत असते Amazonवरती 4,500-4,000 ची. बरं. तर जर तुमचं एक YouTube चॅनल असेल, तुम्ही क्रिएटर असाल, तर ती सिक्युरिटी की तुम्ही तुमच्या म्हणजे YouTube चॅनलसोबत कनेक्ट करू शकता. म्हणजे आता समजा माझा YouTube चॅनल आहे MKC शॉर्ट्स. जर माझा पासवर्ड वगैरे सगळं तुम्हाला माहिती आहे, तर तुम्ही तो इझिली तुमच्या फोनमध्ये लॉग इन करू शकताय. पण जर मी माझी सिक्युरिटी की त्याला लावली असेल ना, तर जोपर्यंत ती सिक्युरिटी म्हणजे फिजिकल की असते, जोपर्यंत ती तुम्ही तुमच्या फोनसोबत कनेक्ट करणार नाही, तोपर्यंत तो चॅनल तुमच्या फोनमध्ये लॉग इन होणार नाही. त्यामुळे किती पण लांबचा हॅकर असू द्या, कसा पण असू द्या, तुमचं चॅनल म्हणजे कधीच हॅक होऊ शकत नाही. म्हणजे असे माझ्या काही मित्राचे एक मित्र आहे माझा नाशिकचा, न्यूजचं चॅनल होतं त्याचं. तर त्याचं चॅनल हॅक झालं होतं आणि हॅकर होता तो रशियाचा होता. बरं. म्हणजे एवढ्या लांबून ते हॅक केलं होतं आणि त्याने थर्ड पार्टी सॉफ्टवेअर डाउनलोड केलं होतं त्याच्या फोनमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये केलं होतं. त्याच्यामुळे तो त्याचा चॅनल हॅक झाला होता. पण त्या परिस्थितीमध्ये जर त्याने सिक्युरिटी की कनेक्ट केली असती, तर त्या हॅकरला सुद्धा त्याचा चॅनल लॉग इन करण्यासाठी ती की लागली असती. त्याच्यामुळे अशा काही गोष्टींचं तुम्ही पालन केलं पाहिजे आणि तुम्ही ह्या कीचा सुद्धा वापर करू शकता. तर Google अकाउंटला सुद्धा सिक्युरिटी की असते आय थिंक. पण ती फिजिकल फॉर्ममध्ये नसते. ती तिथं तुम्हाला दिसते. तुम्हाला ती कॉपी करून ठेवावी लागते. फिजिकल फॉर्ममध्ये असते ती. कारण मी पाहिलं होतं ना, कारण जेव्हा लॉग इन करायचा प्रयत्न केला होता ना, तेव्हा ते सिक्युरिटी की मला त्यांनी 4-5 दिल्या होत्या. त्या तुम्ही सेव्ह करून ठेवा आणि नंतर त्या कट होऊन गेल्या आणि त्यानंतर दिसत नाही. मग तो पुढे मग कधी यूज करायचा असतं ना डाउन म्हणजे कुठं लॉग इन करायचं आहे Googleचं अकाउंट, तर मग ते तुम्हाला ती सिक्युरिटी टाकावी लागते. तसंच Amazonचा काही प्रकार आहे का? हां, म्हणजे सिक्युरिटीचे 2 प्रकार असतात. एक म्हणजे तुम्ही तुमच्या फोनमध्ये पण एक सिक्युरिटी की असते. म्हणजे तुम्ही जर समजा टू स्टेप व्हेरिफिकेशनला तुमचं WhatsApp लिंक केलं. आता समजा तुम्हाला माझा चॅनल लॉग इन करायचा आहे. तर पहिल्यांदा माझ्या WhatsAppवरती एक सिक्युरिटी कोड येईल. त्याला म्हणतात म्हणजे तो फिजिकल नसते, पण एक फिजिकल पण की असते. ती आपल्याला डोळ्यांनी दिसते. NPSने ते कनेक्ट होत असते आपल्या फोनला किंवा त्याला आपण लॅपटॉपवरती पण कनेक्ट करू शकतोय. म्हणजे मला तर ती जास्त सिक्युअर वाटते. तीच आपण यूज केली पाहिजे. प्राईस थोडीशी महाग असते, पण हॅक होण्याचा धोका अजिबात नसतो. ओके. सो तर मग भविष्यात कोणत्या टेक्नॉलॉजीमध्ये इन्व्हेस्ट करायला आवडेल? एआय, ब्लॉकचेन आलं, AR-VR आहे किंवा अजून क्वांटम कम्प्युटिंग आहे? मला तर नक्की एआयमध्ये आवडेल. कारण एआय सेक्टर असं आहे जे सध्या खूप बूम होतंय. म्हणजे जर 5 वर्षांपूर्वी पाहिलं तर एआय काहीच नव्हतं. आता एवढ्या दिवसांमध्ये किती ग्रो झालंय. खूप ॲडव्हान्स आता रिसेंटली चायनाने त्यांचं DeepSeek एआय लॉन्च केलंय. म्हणजे एका महिन्यामध्ये ती किती ग्रो झालंय. NVIDIAचे शेअर त्याने म्हणजे अक्षरशः पाडलेत.
हां, त्याच्यामुळे AI मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला आवडेल कारण नो व्हेंचर प्रूफ करता का इन्व्हेस्ट? सध्या तरी नाही. ओके. पण इन फ्युचरमध्ये आहे. फ्युचर नाही म्हणजे ह्याच्यात नाही म्हणजे कुठलं इन्व्हेस्टमेंट करता का? सध्या नाही करत. शेअर मार्केटमध्ये ट्राय केलं होतं. जे जास्त फोकस नाही केला त्यावर. सध्या फोकस तर सगळा सोशल सोशल मीडिया. मीडिया. सो आपण बॅक टू तुमची स्टोरी म्हणजे बॅक टू कंटेंट क्रिएशन. तर मग तुमची Instagram आणि YouTubeवरून जवळपास 25 लाख प्लस फॉलोअर्स बरोबर? तर मग याच्यामध्ये कन्सिस्टन्सी कशी मॅटर करते? रेग्युलॅरिटी कशी मॅटर करते? नाही, त्यासाठी कन्सिस्टन्सी तुमच्या कामामध्ये असलीच पाहिजे. म्हणजे मला तर असं म्हणायचंय, की तुमच्या कामाला तुम्ही व्यसन बनवून ठेवलं पाहिजे तुमचं. म्हणजे समजा एखादा दारुड्या आहे. काही पण असो, तू संध्याकाळी दारू पितो म्हणजे पितो. जर त्याच्याकडं समजा पैसे नसले, तू काहीतरी जुगाड करणार, संध्याकाळी पिणार म्हणजे पिणार. तसं मला माझ्या कामाचं व्यसन लागलेलं आहे. म्हणजे जर मी व्हिडिओ बनवला नाही ना, तर मला करमतच नाही. आज मी इकडे पॉडकास्टला आलोय, पण तरी पण मला कसं तरी वाटतंय आज व्हिडिओ नाही. व्हिडिओ नाही बनला आता घरी गेल्यावरती एक तरी व्हिडिओ बनवला, तशी मला झोपच येत नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतंय तुम्हाला तुमच्या कामाचं व्यसन लागलं पाहिजे. म्हणजे तुम्ही बनवलाच पाहिजे तो व्हिडिओ. म्हणजे असं म्हणतात, की जर तुम्हाला म्हणजे जर व्यसन मेहनतीचं असेल, तर तुम्हाला होणारा आजारसुद्धा सक्सेसचा असतो. त्याच्यामुळे कन्सिस्टन्सी ही खूप महत्त्वाची असते. जर तुम्ही एक दिवस व्हिडिओ टाकला, दुसऱ्या दिवशी टाकला नाही, तर अशा परिस्थितीमध्ये तुमचा चॅनल ग्रो होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे तुमच्यामध्ये कन्सिस्टन्सी बरोबर पेशन्ससुद्धा हे खूप महत्त्वाचे असतात. म्हणजे बरेच जण क्रिएटर काय करतात, की सोशल मीडियावरती येतात, 1-2 महिने ते काम करतात. जर त्यांना ग्रोथ जाणवली नाही, तर ते सोशल मीडिया स्किप करतात. मला असं म्हणायचं की तुमच्यामध्ये पेशन्स असले पाहिजेत. ग्रो नक्की होतं. थोडा तुम्ही टाईम काढला पाहिजे. आता समजा आपल्याला जर एक 20-25 हजार रुपयांची नोकरी मिळवायची म्हटलं, तरी आपल्याला 15 वर्ष शिक्षण घ्यावं लागतं. त्यानंतर आपल्याला कुठेतरी 20-25 हजार रुपयांची नोकरी भेटते. ते पण 100% माहीत नसतं की भेटेलच म्हणून. त्याच्यामुळे जर तुम्हाला चांगला पैसा कमवायचा असेल YouTubeवरून आणि तुम्ही त्याला फक्त 2-3 महिने देत असाल, तर त्यामध्ये काही अर्थ नाहीये. मला तर म्हणजे असं म्हणायचं की सोशल मीडिया हे एक पैशांचं झाड आहे. जेवढा पैसा आपण म्हणजे आपल्याला तोडता येईल ना, तेवढा पैसा तिथून आपण तोडू शकतोय. फक्त त्यासाठी तुम्ही थोडासा वेळ दिला पाहिजे. वेळ दिला पाहिजे. त्याच्यामध्ये पेशन्स असले पाहिजेत आणि असं नाही की सुरुवातीला असले पाहिजेत म्हणजे बिगिनर्समध्ये. तुम्ही जेव्हा ग्रो करताल ना, तेव्हा पण तुमच्यामध्ये पेशन्स असले पाहिजेत. तेव्हाच म्हणजे तुम्ही सक्सेसफुली म्हणजे ग्रो करू शकताय. म्हणजे आता मी एक सक्सेसफुल कंटेंट क्रिएटर आहे. म्हणजे जर उदाहरण द्यायचं म्हणलं ना पेशन्सचं, तर याच आठवड्यामध्ये मला एक प्रमोशन आलं होतं. तर मी एका एजन्सीला जॉइन आहे. इन्फ्लुएन्सर मार्केटिंग एजन्सी. निकपॅथ मीडिया तिचं नाव आहे. तर त्यांचा मला कॉल आला माझ्या टेकच्या चॅनलच्या संदर्भात. ते म्हटले, की "सर तुमच्यासाठी एक प्रमोशन आहे. इंटरनॅशनल ब्रँड आहे. त्यासोबत तुम्ही प्रमोशन करणार का?" मी म्हटलं, "करू शकतो." ते म्हटले, की मी म्हटलं त्यांना, की "ते किती रुपये देतील म्हणजे ब्रँड डीलचे?" तर ते मला म्हटले, की 2 म्हणजे व्हिडिओज आहेत आणि 2 व्हिडिओचे ते आपल्याला ₹2,00,000 देतात. मी म्हटलं, "नॉट बॅड करू शकतोय." कारण आम्ही 1,00,000 खाली तर कधी करत नाहीत. देतोय ब्रँड चांगला आहे, पण तो एजन्सीचा जो ओनर आहे, तो थोडासा मास्टर माइंड आहे. तो मला काय म्हटला, की "इंटरनॅशनल ब्रँड आहे. त्याकडून आपण चांगला तगडा कमिशन चार्ज करू शकतो. म्हणजे कमर्शियल चार्ज करू शकतोय." तुम्हाला म्हटलं, की "तुम्ही फक्त मला एक 5 ते 6 दिवसांचा टाईम द्या. त्यामध्ये शक्य झालं तर आपण ही डील म्हणजे खूप तगडी करू, खूप मोठी ही करू." मी म्हटलं, "चल काही प्रॉब्लेम नाही. 4-5 दिवसांचा टाईम देतो." आता हे सगळं मेल थ्रूच होत असतं. मग मी त्याला टाईम दिला. त्याने मेसेज केला, की ह्या कमर्शियलमध्ये आम्ही करू शकत नाहीत. कारण आमचे फॉलोवर्स एंगेजमेंट हे खूप जास्त आहे. जास्त आहे. त्यानंतर 5 दिवसापर्यंत तर त्या ब्रँडचा काहीच मेसेज नाही आला. मला तर वाटलं आता हे प्रमोशन हातातून गेलंय. त्यानंतर 5 दिवसानंतर त्यांचा म्हणजे मेल आला आणि माझ्या एजन्सीने मला कॉल केला. ते म्हटले, की "सर तुमची डील लॉक झाली." मी म्हटलं, "कितीमध्ये?" ते म्हटले, "2 व्हिडिओसाठी 3,80,000 मध्ये तुमची डील लॉक झाली." म्हणजे जर तेव्हा मी पेशन्स ठेवले नसते, तेव्हा जर मी म्हटलो असतो, की हे करून घ्या. ₹2,00,000 मध्ये करून घेऊ, तर ₹2,00,000 मला भेटले असते. पण मी पेशन्स ठेवले. हां, त्याच्यामुळं मला ते एवढे पैसे भेटले. त्याच्यामुळे पेशन्स तुमच्यामध्ये असले पाहिजेत, कन्सिस्टन्सी बरोबरच. आणि तिसरी पण म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहेत, पण मेन आहे, की रोड मॅप पण तुमच्याकडे असला पाहिजे. तुम्ही कसं ग्रो करताय. म्हणजे तुमच्याकडे कन्सिस्टन्सी असून पण फायदा नाही. म्हणजे एक क्रिएटर आहे, तो सारखा व्हिडिओ टाकतोय, व्हिडिओ टाकतोय, पण त्याच्याकडे रोड मॅपच नाही. कसा व्हिडिओ टाकला पाहिजे, कधी टाकला पाहिजे. त्याच्यामुळे प्रॉपर तुमच्याकडे रोड मॅप असला पाहिजे. म्हणजे आता मी मागच्या 3 वर्षांपासून सोशल मीडियावरती व्हिडिओ बनवतोय. म्हणजे आता मला म्हणजे भरपूर त्याचा अनुभव आलाय. म्हणजे जर मला एखादा Instagram पेज दिलं, तर मी 2 महिन्यामध्ये त्याला इझिली ग्रो करू शकतोय. आणि म्हणजे रोडमॅप कसा असला पाहिजे, आपण कसं काम केलं पाहिजे, म्हणजे या विषयावरती मी मराठीमधला एक पहिलाच कोर्स पण लॉन्च केलाय आपल्या मराठी बांधवांसाठी. आधी कोणीच केला नव्हता. म्हणजे त्यामध्ये मी सगळं डिटेलमध्ये सांगितलंय. तुम्ही YouTube चॅनल ओपन कसा करायचा, निश फाइंड कशी करायची, अल्गोरिदम काम कसा करतोय, व्हिडिओचा SEO कसा करायचा, परत ब्रँड प्रमोशन कसे मिळवायचे, ब्रँडकडून आपण कसं चार्ज करायचं. त्याचप्रमाणे म्हणजे खूप ए टू झेड पासून त्यामध्ये मी शिकवलेलं आहे आणि फक्त ₹999 मध्ये हा कोर्स मी लॉन्च केलाय. आणि आत्तापर्यंत म्हणजे हजारो लोकांनी तो जॉइन पण केलेला आहे आणि त्यांचा मला जो रिस्पॉन्स आला होता, जी प्रतिक्रिया आली होती, ती पण खूप पॉझिटिव्ह होती. कारण त्यांनी सांगितलं, की तुमच्या कोर्समुळे म्हणजे आमचं खूप चांगलं झालंय, म्हणजे आमचं चॅनल मॉनिटाईज झालंय, आम्ही पैसे कमवू शकतोय. त्याच्यामुळे असा एक प्रॉपर रोड मॅप तुमच्याकडे असला पाहिजे, असं मला वाटतं. वाह!
सो कोर्सची लिंक काही टाकून देऊ आपण. हां, त्यांना यांना इच्छा असेल त्यांनी एकदा चेक करा. ओके. तर मग YouTube शॉर्ट्स का लाँग फॉर्म कंटेंट फ्युचरमध्ये काय वाटतं की काय जास्त बेस्ट राहील किंवा काय डेफिनेटली विषयी लाँग व्हिडिओज. जसं मी आता सांगितलं लाँग व्हिडिओमध्ये अर्निंग हे खूप असतं. शॉर्ट्समध्ये कसं असतं, की प्रत्येक क्रिएटरचा एक टाईम असतो. एक पीकचा टाईम असतो. म्हणजे 2-3 वर्ष तो पीकला असतो. त्यानंतर त्याचा डाउनफॉल हळू-हळू चालू होतो. हे शॉर्ट्समध्ये घडतं. म्हणजे मला तर असं म्हणायचं सगळ्यांना जेव्हा पण तुम्ही सोशल मीडियावरती येताय ना, तेव्हा तुम्ही शॉर्ट्स कंटेंट बनवला पाहिजे. कारण शॉर्ट्स कंटेंट हा लवकर ग्रो होतो आणि लवकर आपल्याला तिथून फॉलोवर, सबस्क्रायबर मिळतात. त्यानंतर त्या ऑडियन्सचा वापर आपण लाँग व्ह्यूजमध्ये करू शकतो. त्याला डायव्हर्ट करू शकतोय. पण जर कुणाला सोशल मीडियावरती यायचं असेल ना, तर त्यांचा प्लॅन लाँग व्हिडिओचा असला पाहिजे. असलं पाहिजे? म्हणजे आता तुम्ही बघा ध्रुव राठी आहे. मागच्या 10 वर्षांपासून व्हिडिओ बनवतोय. अजून पण ट्रेंडिंग आहे. सगळे व्हिडिओज ट्रेंडिंगला जातात. पण असे शॉर्ट्स क्रिएटर भरपूर आलेत आणि ते पुन्हा गेलेत. म्हणजे 2-3 वर्ष त्यांचा पीक टाईम असतो. त्याच्यामुळे जर तुम्हाला भविष्यामध्ये म्हणजे ह्यावरून पैसे कमवायचे असतील, तर डेफिनेटली तुम्ही व्हिडिओज ट्राय केले पाहिजे. पाहिजे. हां. म्हणजे एक लाँग टर्म करता विचार केला तर मग लाँग फॉर्म कंटेंट तुम्ही टार्गेट धरून चाला. पण मग सुरुवातीला तुम्ही शॉर्ट फॉर्म घेऊ चालू शकता. पटकन ग्रो भेटते. हां, पटकन म्हणजे आत्ताची जनरेशन कशी आहे ना, त्यांच्यामध्ये पेशन्स अजिबात नसतात. आता समजा लाँग व्हिडिओज ट्राय करायचे म्हटले ना, नाही. थोडासा टाईम लागतो. लहान ते तुम्हाला तुम्ही पॉडकास्ट शूट करताय. फार वेळ म्हणजे किती गेस्टचे तुम्ही लेक्चर घेतले, त्यानंतर तुमचं चॅनल हळू ग्रो होतो. पण शॉर्ट्स लवकर ग्रो होतात. कारण आताची ऑडियन्स पण तशी आहे, की त्यांना कमी वेळेमध्ये जास्त काहीतरी पाहिजे. पेशन्स नाही आहे. आता तुम्हीच मला सांगा, की तुम्ही जास्त वेळ Instagramवरती देताय का YouTubeवरती? म्हणजे तेच. बरेचसे जण Instagramवरती काय बघतात, त्यांना रील पाहिजे असतात. कमी वेळेमध्ये जास्त एंटरटेनमेंट पाहिजे असते. त्याच्यामुळे सुरुवातीला तर तुम्ही मला असं वाटतं शॉर्ट्स बनवले पाहिजे. असं मला वाटतं. ओके. तर मग तुमच्या फॉलोअर्समधून आलेली एखादी म्हणजे शेअर प्रतिक्रिया किंवा कमेंट कोणती होती? आठवते की? आणि अशा भन्नाट कमेंट तर भरपूर आल्या. आता कॅमेऱ्यावरती सांगितलं पाहिजे का नाही हे माहीत नाही, पण सांगतो. म्हणजे एकदा काय झालं होतं, की मी एक असा व्हिडिओ बनवला होता, की जी मुलं 18 वर्षांपेक्षा कमी असतात, त्यांचं म्हणजे अल्पवयीन आपण त्यांना म्हणतो. आणि जर अशा मुलांनी जर काही गुन्हा केला, तर त्यांना आपण एक बालगुन्हेगार म्हणतो. तर त्या व्हिडिओमध्ये मी असंच म्हटलं होतं, की जर तेव्हा माझं वय 19 वर्ष होतं आणि तेव्हा मी म्हटलं होतं, की जर तुम्ही माझ्यासारखे म्हणजे अल्पवयीन असाल आणि तुम्ही एखादा गुन्हा केला, तर तुम्हाला काय शिक्षा मिळते? तर बऱ्याच कमेंट आल्या होत्या, की "अरे काय तू एवढा मोठा दिसतोय, तुझं लग्न केलं तर आता तुला 2 पोरं होतील." म्हणजे ही कमेंट माझ्यासाठी म्हणजे खूप फनी होती. आत्ता पण दादा 21 वर्षाचे का? हां, बरोबर ना? 21. ओके. सो तर मग टेक क्षेत्रामध्ये 2025-26 मध्ये कोणती मोठी क्रांती होईल काय वाटतं? किंवा एक बदल कोणता मोठा करू शकतो? टेक क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर एआयच्या क्षेत्रामध्ये खूप मोठा बदल होऊ शकतो. आता जसं पाहिलं, की एआयचे भरपूर वेबसाईट लॉन्च होत आहेत. अच्छा. तर त्या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती बदल होऊ शकतो. आता जर स्मार्टफोन जर पाहिले, तर ते पण त्यांचा जास्त फोकस हा एआयवर आहे. एआयमध्ये आता आता जर Apple 6 पिनचा जर लॉन्च इव्हेंट पाहिला, तर सगळा लॉन्च इव्हेंट हा एआयवरतीच होता. त्याचप्रमाणे जर आत्ता 22 जानेवारीला Samsung सीरीज लॉन्च झाली, तर त्यांचा पण फुल फोकस हा एआयवरतीच होता. त्यामुळे एआय क्षेत्र भविष्यामध्ये बूम करू शकतं. त्यामध्ये क्रांती होऊ शकते. डेफिनेटली. बरं तर मग एक प्रश्न काय असा शकतो नाही का, की लोकांनी ब्रँड डील्स कशा मिळवल्या पाहिजेत? स्पेशली माझ्याकडे सुद्धा विचार केला तर आता स्पॉन्सरशिप यायला सुद्धा बघतोय मी. म्हणजे हां. ॲज एक स्पॉन्सर्ड, ॲज एक नाही का बघतोय. मग ते कसं मिळवायला पाहिजे? हां, नक्कीच नाही. ब्रँड डील्स क्रिएटरसाठी खूप महत्त्वाचे असतं, जे शॉर्ट्स व्हिडिओ बनवतात. कारण ते पूर्ण डिपेंड हे ब्रँड डील्सवरती असतात. रील्सवरती असतं. तर जर तुम्हाला ब्रँड डील्स मिळवायचे असतील, तर तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. पहिलं म्हणजे तुम्ही फेस कॅम कंटेंट बनवला पाहिजे. जर तुम्ही व्हॉईस ओव्हर करताय, तर ब्रँड तुमच्याकडे जास्त येणार नाहीत. जर तुम्ही फेस कॅम व्हिडिओज बनवताय, म्हणजे तुमची ब्रँड व्हॅल्यू बनते, तुमची एक फेस व्हॅल्यू बनते आणि ब्रँड अशाच क्रिएटरकडे येतात, की ज्यांची फेस व्हॅल्यू बनलेली असते. त्याच्यामुळे मला तर पहिल्यांदा वाटतं, की तुम्ही फेस कॅम व्हिडिओज बनवले पाहिजेत. दुसरं म्हणजे तुम्ही एका योग्य निशवरती काम केलं पाहिजे. जसं आपण मगाशी म्हटलं, की जेवढी तुमची ऑडियन्स टार्गेटेड असेल, तेवढं तुम्हाला ब्रँड डील्स जास्त येत असते. म्हणजे समजा मी फॅक्टचे व्हिडिओज बनवतोय, तर फॅक्टमध्ये जर पाहिलं तर वाईड ऑडियन्स असते. कॅटेगरीमधली पाहत असते. पण जर मी टेकचे व्हिडिओज बनवतोय, तर ती ऑडियन्स टार्गेटेड असते. त्यामुळे तुमची ऑडियन्स जेवढी टार्गेटेड, तेवढे ब्रँड्स तिथे जास्त येतात. त्याचप्रमाणे तुमचा कंटेंट हा क्वालिटी असला पाहिजे. म्हणजे असं नाही, की तुम्ही येताय, काही पण बनवताय, क्वालिटी नाही कंटेंटमध्ये, तेव्हा ब्रँड तुमच्याकडे अजिबात येणार नाहीत. त्याच्यामुळे कंटेंटमध्ये तुम्ही क्वालिटी ठेवली पाहिजे. तुम्ही जर लाँग व्हिडिओज बनवत असाल, तर तुम्ही त्याचे थंबनेल चांगल्या प्रकारे डिझाइन केले पाहिजेत, कव्हर चांगल्या प्रकारे डिझाइन केले पाहिजेत, Instagramचा बायो चांगल्या प्रकारे ठेवला पाहिजे. म्हणजे ब्रँड सगळं पाहत असतात. तुमचं म्हणजे हे प्रोफाईल किती प्रोफेशनल आहे ते. त्याचप्रमाणे तुमच्या कंटेंटमध्ये कन्सिस्टन्सी असली पाहिजे. म्हणजे असं नाही, की तुम्ही आज व्हिडिओ बनवताय, 4-5 दिवस परत व्हिडिओज बनवलाच नाही. नंतर म्हणजे एखाद्या महिन्यामध्ये 2-3 असे व्हिडिओज बनवताय. ब्रँड जेव्हा येतो तुमच्या पेजवरती व्हिजिट करायला, तेव्हा तो पाहत असतो, की हा क्रिएटर किती कन्सिस्टंट आहे, किती कन्सिस्टन्सीने तो व्हिडिओ बनवतोय. त्याच्यामुळे कन्सिस्टन्सी सुद्धा खूप महत्त्वाची असते. आणि आणखी एक म्हणजे, की तुम्ही ब्रँडला स्वतः अप्रोच करू शकताय.
म्हणजे जर ब्रँड तुमच्याकडे येत नसतील तर तुम्ही ब्रँडकडे जाऊ शकताय. तुम्ही सांगू शकताय, की माझा Instagramवरती एक चॅनल आहे, YouTubeवरती एक चॅनल आहे, Instagramवरती एक पेज आहे, ज्यावरती एवढे-एवढे फॉलोअर्स आहेत. मला तुमच्या प्रॉडक्टचं प्रमोशन करायला आवडेल. तुम्ही मला प्रमोशन देऊ शकताय का? म्हणजे अशा टाईपचं तुम्ही त्यांना मेल करू शकताय. आणि जर तुम्हाला अशा झंझटमध्ये पडायचं नसेल, तर साधं सिंपल म्हणजे तुम्ही एक एजन्सी जॉइन करू शकताय. एजन्सी म्हणजे इन्फ्लुएन्सर मार्केटिंग एजन्सीज असतात. म्हणजे ब्रँड्स आणि क्रिएटर यांना ते जोडून देण्याचं काम करत असतात. म्हणजे जे मोठे-मोठे ब्रँड्स असतात त्यांच्याकडे एवढा टाईम नसतो, की ते पर्सनली जाणार, सगळ्यांना मेसेज करणार, त्यानंतर ते क्रिएटर सगळे म्हणजे सिलेक्ट करणार. तर हे काम एजन्सीज करत असतात. एजन्सीकडे भरपूर क्रिएटरचा डाटा असतो. काही क्रिएटर त्यांनी एक्सक्लुझिव्ह केलेले असतात. त्याच्यामुळे तुम्ही एजन्सी जॉइन केली पाहिजे. आणि म्हणजे मी आत्ता सांगतो काही क्रिएटर्सला जर तुम्हाला एजन्सी जॉइन करायची असेल ना, तर ती पण खूप काळजीपूर्वक तुम्ही केली पाहिजे. कारण म्हणजे अशा बऱ्याच एजन्सीज आहेत हिंदीमध्ये जर पाहिलं ना, की त्या क्रिएटरला जॉइन तर करतात, पण त्यांना प्रमोशनच मिळत नाहीत. म्हणजे जेव्हा आपण एजन्सीसोबत जॉइन होतो ना, तेव्हा आपल्याला त्यांच्यासोबत एक ॲग्रीमेंट करावं लागतं. ॲग्रीमेंट असं असतं, की प्रमोशन फक्त तुम्हाला एजन्सी थ्रूच मिळणार. तुमच्या डीएममध्ये जर एखादं प्रमोशन येऊन पडलंय, तर ते तुम्ही परत म्हणजे स्वतःहून कधीच करू शकत नाहीत. तुम्हाला जर करायचं असेल, तर तुम्ही एजन्सीसोबत तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट करावा लागेल. नंतरच तुम्ही ते प्रमोशन करू शकताय. त्यामुळे अशा भरपूर मोठ्या-मोठ्या एजन्सीज आहेत. ज्यांना भरपूर माझे मित्र पण आहेत, ते जॉइन आहेत. पण त्यांना 2-2 महिने प्रमोशन मिळतच नाहीत. त्यांच्या डीएममध्ये पडलेले असतात प्रमोशन, पण काही करू शकत नाही. म्हणजे काही एजन्सीचं कसं असतं, की समजा एजन्सीमध्ये 2 क्रिएटर आहेत. एक क्रिएटरचे फॉलोअर्स 1,00,000 आहेत, एका क्रिएटरचे 1,000,000 आहेत. एजन्सीकडे एखादा ब्रँड आला, तर ती एजन्सी त्या 1,000,000च्या फॉलोअर्सला जास्त प्रमोशन देते. ज्यांचे कमी आहेत त्यांना देतच नाही. त्यामुळे जर तुम्हाला जॉइन करायची असेल, तर तुम्ही काळजीपूर्वक केली पाहिजे. आता मी महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी एजन्सी आहे निकपॅथ मीडिया, तिला जॉइन आहे. म्हणजे एक ट्रान्सपरन्सी कशाला म्हणतात, हे मला त्या एजन्सीला जॉइन झाल्यावरती कळलं. म्हणजे माझे काही मित्र बाकीच्या एजन्सीजला जॉइन आहेत. तर ब्रँड डील कितीमध्ये होते हे त्यांना काहीच माहिती नसतं. जेव्हा त्यांच्या अकाउंटमध्ये पैसा येतो ना, तेव्हा त्यांना समजतं, की ही डील कितीमध्ये झालेली आहे. पण जेव्हा म्हणजे माझी एजन्सी मी जॉइन केली, तेव्हा म्हणजे सगळं कळतं, की ब्रँड डील कितीमध्ये झालेली आहे. ₹1,50,000 मध्ये झाली. त्यामध्ये एजन्सीचं मार्जिन पण असतं काही. म्हणजे सगळं एकदम पारदर्शकता अशी असली पाहिजे. म्हणजे हे तुम्ही जॉइन केलं पाहिजे एकदम सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन. वाह! म्हणजे ही माहिती बऱ्याच इन्फ्लुएन्सर करतो खूप जास्त फायदे असं सिक्रेट पण म्हणता येईल हिला. म्हणजे जेव्हा तुम्ही ग्रो होतात तेव्हाच तुम्हाला ही माहिती कळली. म्हणजे 2022-23 मध्ये मला माहितीच नव्हतं एजन्सी म्हणजे काय असते. नंतर मला सुद्धा माहीत नव्हतं. मला बऱ्यापैकी आत्ता तर रिसेंटली कळलं, की एजन्सी इतक्या लेव्हलच्या मोठ्या असतात. हां, बरोबर. म्हणजे जे मोठे क्रिएटर असतात ना, ते सगळे एजन्सीला जॉइन असतात. त्याला एक्सक्लुझिव्ह क्रिएटर आपण म्हणतो. त्याच्यामुळं म्हणजे ब्रँडकडे एवढा टाईमच नसतो, की प्रत्येक क्रिएटरकडे जा, त्याला विचार तुझं कमर्शियल किती आहे, त्यानंतर त्यांना सिलेक्ट करावं लागतात. म्हणजे असं म्हणू शकतोय आपण, की एक नदी आहे मध्ये, तिकडं ब्रँड आहे, इकडं क्रिएटर आहे. तर त्या दोघांना जोडून देण्याचं म्हणजे पुलाचं काम एजन्सी करत असते. हां, त्यामध्ये त्यांचं काही कमर्शियल म्हणजे कमिशन पण असतं, मार्जिन पण असतं. ओके. सो थँक यू सो मच विशाल दादा तू इथं आलास. आम्हाला खूप जास्त तुझा टाईम दिलास त्याबद्दल आणि आमच्याकडे एक छोटीशी आठवण मिळेल तुझ्याकरता. प्लीज. अरे वाह! थँक यू सो मच. खरंच खूप आवडलं मला हां. म्हणजे पहिल्यांदा मला कोणीतरी अशी भेट दिली असेल, मला खूपच आवडली. आमची आठवण भेट असते म्हणजे तुमच्याकडे राहिली पाहिजे. धन्यवाद याबद्दल. थँक यू सो मच. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. जर तुमची स्टोरी, तुमची गोष्ट इतरांना इन्स्पिरेशन दिलं अशी असेल किंवा तुमचा कोणता स्टार्टअप असेल किंवा तुम्हाला कोणत्या विषयाचं सखोल ज्ञान असेल, तर मला नंबर व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करू शकता किंवा या ईमेलवर मेल करू शकता. आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल, तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. तर भेटूया एका नवीन एपिसोडमध्ये एका नवीन गेस्ट सोबत. तोपर्यंत सी यू. हॅव गुड एंड बाय.